नमस्कार. महाराष्ट्र आज कसा आहे आणि कसा असावा हा या क्षणी खूपच महत्वाचा विषय आहे. कारण नुसताच महाराष्ट्र वेगाने बदलतोय असं नाही, तर तो योग्य दिशेने बदलतोय असंही नाही. आणि तो जो दिशा बदल होतोय तो जर आपण आता नीट समजून घेतला नाही तर महाराष्ट्राची सध्या जी आपल्याला घसरण दिसते ती तशीच सुरू राहील. आणि म्हणून मी गेले 2-3 वर्ष सातत्याने महाराष्ट्राची आर्थिक दिशा, महाराष्ट्रामध्ये आर्थिक प्रश्न, प्रादेशिक विषमता, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य या विषयावर काम करतोय. आणि माझ्या पुढे जे चित्र दिसतंय ते मी काही अंशी आपल्या पुढे आकडेवारी सहित मांडणार आहे. म्हणून हा पीपीटीचा प्रपंच आणि तो सगळा अरेंज केल्याबद्दल मेघाचे आभार. महाराष्ट्राविषयी काही मिथ्स आहेत आणि या सातत्याने आपल्या पुढे सांगितल्या जातात. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था आपल्या मनावर बिंबवले जात आहेत, पण त्या तेवढ्याशा खऱ्या नाहीत. उदाहरणार्थ महाराष्ट्राला आपण एक आर्थिक दृष्ट्या समृद्ध राज्य समजतो आणि आपल्याला वारंवार सांगितलं जातं. उदाहरणार्थ उपमुख्यमंत्री, आता सध्याचे मुख्यमंत्री, ते वारंवार आपला देश परकीय, आपलं राज्य परकीय गुंतवणुकीत भारतात अव्वल कसं आहे वगैरे याच्याविषयी सारखी चर्चा होती. पण 2022-23 साली नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनचा कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्वे आला. आपल्या देशात दारिद्र्याचं प्रमाण ठरवण्यासाठी हा डेटा वापरला जातो. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनचा कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्वे. का? तर एक विशिष्ट दारिद्र्य ठरवली जाते आणि मग मोठं सर्वेक्षण होतं आणि मग त्या सर्वेक्षणातनं सगळ्यात उपभोग खर्चाचं सर्वेक्षण होतं 1-2-3 लाख कुटुंबांचं भारतभर. आणि मग त्याच्यावरनं साधारण किती कुटुंबांचा खर्च त्या दारिद्र्य पेक्षा कमी आहे, कितींचा त्यांच्यावर आहे, अशी आकडेवारी तयार होते. आणि मग त्यातनं आपल्याला कळतं की त्या दारिद्र्याखाली खर्च करणारे किती कुटुंब आहेत, किती टक्के कुटुंब आहेत. राज्यवार आपल्याला ही माहिती मिळू शकते. ग्रामीण भाग, शहरी भाग, विविध आदिवासी गट, दलित, ओबीसी असं एक चित्र मिळतं. महाराष्ट्राची याची शेवटची आकडेवारी ही 2011-12 साली होती. 2011-12 साली नॅशनल सॅम्पल सर्वेचा दर 5 वर्षांनी व्हावा असा अभिप्रेत आहे. म्हणजे दर 5 वर्ष आणि सातत्याने भारत सरकार प्लॅनिंग कमिशन होतं तेव्हा पण त्याच्यावरच आपली दारिद्र्याची आकडेवारी ठरत असते. 11-12 साली आकडेवारी आली आणि त्याच्यानंतर 5 वर्ष नेणं अपेक्षित होतं. 16-17 तो सर्वे पण झाला, पण भारत सरकारने काही कारण न देता त्याची आकडेवारी व्यवस्थित नाही म्हणून तो सर्वे जंक करून टाकला. तो बघायला मिळाला नाही. नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनच्या 2 सदस्यांनी राजीनामा पण दिला त्याचा निषेध म्हणून. पण त्या आकडेवारीत नक्की काय चूक होते हे आपल्याला कधी कळलं नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा असं एकदा झालं होतं. म्हणजे 2004-5चा सर्वे होता, नंतर 9-10चा सर्वे झाला आणि 9-10चा सर्वे झाला तेव्हा दुष्काळी वर्ष होतं. त्यामुळे बऱ्याच अर्थतज्ञांनी असं म्हटलं की हा डेटा बरोबर नाही. तेव्हा भारत सरकारने जगभरचे तज्ज्ञ बोलवले, त्यांच्या समोर तो डेटा ठेवला आणि एक जाहीर चर्चा केली की हा डेटा चांगला आहे की नाही, याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतो की नाही. आणि त्याच्यावर एक खूप महत्वाचं पुस्तक आलं, द ग्रेट इंडियन पॉवर्टी डिबेट म्हणून. त्याच्यामध्ये अँगस डीटन वगैरे ज्यांना पुढे नोबेल पारितोषिक मिळालं अशा लोकांनी, तर तिथे त्यावेळी जो डेटा म्हणून मग आणि त्या डेटामध्ये अडचणी आहेत हे ठरल्यानंतर पुन्हा 11-12 मध्ये सर्वे झाला. 16-17 मध्ये ती पब्लिक डिबेट तशी झाली आणि त्यामुळे दारिद्र्याचं झालंय काय 2011-12 नंतर हे 23-24 पर्यंत, 22-23 पर्यंत कोणालाच त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे निरनिराळे अंदाज बांधत असत. 23-24 साली शेवटी 22-23 पर्यंतची 22-23ची आकडेवारी आपल्या पुढे आली गेल्या वर्षी. ती आल्यावर मग पुन्हा निरनिराळ्या चर्चा सुरू झाल्या आणि सुरजित भल्ला नावाचे एक आपल्या सरकारचे एक आवडते अर्थतज्ञ आहेत, त्यांनी एक मुद्दा मांडला. ते म्हणाले की 11-12 साली जेव्हा सर्वे आपला झाला आणि त्याच्यापूर्वी पण ते सर्वे होत असत, त्या काळी भारत हा गरीब देश म्हणून मानला जात असे. म्हणून आपण एक गरीब देशांना योग्यशी दारिद्र्य रेषा वापरत असतो. आता भारत हा लोअर मिडल इन्कम कंट्री आहे, म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीय देश आहे भारतात जगात म्हणायचं झालं तर. मग कनिष्ठ मध्यमवर्गीय राष्ट्रांना, लोअर मिडल इन्कम राष्ट्रांना साजेशी एक पॉवर्टी लाईन आपण वापरली पाहिजे. आपली पूर्वीची दारिद्र्य रेषा आहे ती इतकी कमी होती
की त्याच्या खाली म्हणजे ती जर वापरली तर दारिद्र्याचं प्रमाण 0 दिसतं. ते 0 का दिसतं? कारण दारिद्र्यरेषा एवढी कमी की त्याच्या खाली कोण जिवंत राहणंच शक्य नाही. त्यामुळे ते आपल्याला कमी दिसतं आणि त्यामुळे सुरजित भल्ला म्हणाले की आपण साधारण लोअर मिडल इन्कम देश भारत जो आहे त्याच्यासाठी असलेली रेषा आपण वापरली पाहिजे. आणि ती रेषा काय आहे तर वर्ल्ड बँकेने ती रेषा घालून दिली. ती $3.6 पर कॅपिटा पर पर्सन, साधारण ₹80 दर डोळी हा रोजचा खर्च ज्यांचा नसेल त्यांना आपण दारिद्र्य रेषेखाली असं मानायचं. असंच करून सुरजित भल्लांनी ती मांडणी केली. ती दारिद्र्य रेषा वापरल्यानंतर आपल्याला काय दिसतं तर भारतामध्ये, ग्रामीण भारतामध्ये 25% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण 23.5%, महाराष्ट्रामध्ये प्रमाण 26.5%. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातलं दारिद्र्याचं प्रमाण हे भारताच्या सरासरीपेक्षा तर जास्त आहे, बिहारपेक्षा पण जास्त आहे. महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्य असलेली फक्त 5च राज्य आहेत जास्त ग्रामीण दारिद्र्य: छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल. ही 5 राज्य जर सोडली तर इतर सर्व राज्यांमध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण हे महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण महाराष्ट्र हा आर्थिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे हे जेव्हा म्हणतो तेव्हा हे संपूर्ण राज्यासाठी लागू नसतं. महाराष्ट्रातले काही भूभाग हे कदाचित संपन्न असतील, पण त्या भूभागांचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जो संबंध असायला पाहिजे तो संबंध आता राहिलेला नाही. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, काही प्रमाणात नागपूर, हे जे बेल्ट्स आहेत हे स्वायत्तपणे विकसित होत आहेत, पण त्यांच्या विकसित होण्याचे ज्या प्रणालीने ते विकसित होत आहेत ती अशी आहे की त्याचा जो स्प्रेड आहे तो काही आजूबाजूला जात नाहीये. आणि हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण ही तर गरिबी झाली. दुसरं म्हणजे विषमता. हे जे चित्र दिसतंय आपल्याला भारतातल्या गरिबीचं दिसतंय, ती लाल रेषा आहे ती महाराष्ट्राची आहे. ती जेवढी उंच तेवढं दारिद्र्य जास्त. आपल्याला फक्त दिसतं की 5 राज्य महाराष्ट्रापेक्षा जास्त गरीब आहेत, पण ती लाल रेषा आपली आहे. पुढे जा. दुसरा मुद्दा विषमतेचा. आम्ही विषमता कशी मोजतो तर विषमता मोजण्यासाठी जिनी इंडेक्स म्हणून एक असतो. हा सगळीकडे वापरलेला असतो जिनी इंडेक्स. जिनी इंडेक्स म्हणजे काय? जितकी विषमता जास्त तेवढा जिनी इंडेक्स जास्त. जिनी इंडेक्सची किंमत 0 ते 1 असते. त्याची किंमत 0 असेल तर सगळीकडे संपूर्ण समानता. त्याची किंमत 1 असेल तर पराकोटीची विषमता. याच्यावर जिनी इंडेक्स. आम्ही महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या ग्रामीण भागासाठी जिनी इंडेक्स काढला आणि आम्हाला असं दिसलं की महाराष्ट्रातला जिनी इंडेक्स हा भारतातल्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आज पराकोटीची विषमता आहे. उत्तर प्रदेशला आपण ग्रामीण भाग, आपण असं पूर्वीपासून समजतो की बिहार, उत्तर प्रदेश ग्रामीण भाग हे फ्युडल आहेत. काही लोकांच्या हातात खूप मोठ्या जमिनी आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले खूप गरीब लोक आहेत आणि तिथे विषमता जास्त पाहिजे. आज ही परिस्थिती तशी नाही आहे. आज इथे आकडेवारी जी आपल्याला दिसते त्यात महाराष्ट्रामध्ये विषमता जी आहे ही इतर ग्रामीण महाराष्ट्रातली आर्थिक विषमता ही भारतातल्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त आहे. हे 2 मुद्दे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन पुढे आपल्याला याच्यावर चर्चा करतो. हे काय सांगतं आपल्याला? हे आपल्याला असं सांगतंय की प्रादेशिक विकास जो महाराष्ट्राचा होतोय ते काही भाग महाराष्ट्रातले वेगाने वाढतायत, पण त्यांचा जो फायदा इतर आजूबाजूच्या भागांना होत नाहीये. त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काही कुटुंब, काही व्यक्ती वेगाने त्यांची उत्पन्न वाढतायत, पण त्यांचा फायदा, त्यांच्या वाढीचा फायदा हा इतर लोकांना होत नाहीये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो ग्रोथ होतीये, जी आपण ज्याला जीडीपी वाढतोय वगैरे असं सगळं म्हणतो, तर तो जो फायदा होतो तो अत्यंत मुठभर लोकांना होतो आणि मुठभर भूभागांना होतोय. म्हणजे महाराष्ट्र आपल्या एकीकडे वेगाने वाढताना दिसतो, आर्थिकदृष्ट्या समृद्ध दिसतो, पण आर्थिकदृष्ट्या समृद्ध म्हणजे काय होतंय की शरीराचा एकच भाग असं फुगलेला आहे. एका माणसाचा बाकी सगळा कृश आहे, फक्त त्या माणसाचा एकच दंड मोठा आहे आणि आपण फक्त त्या दंडाची रुंदी मोजून म्हणतोय की हा माणूस एकदम पैलवान आहे. तर तशा परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे
हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि लाडकी बहीण ह्या योजना का चालल्या एवढ्या, त्याच्या मागचं हे एक महत्वाचं कारण आहे. आता हे जे आपण चित्र दिसतंय याच्यामध्ये ही जी उभी रेषा दिसते ना, उभी रेषा, त्याच्या उजवीकडे जी राज्य आहेत म्हणजे झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, याच्यामध्ये सरासरीपेक्षा दारिद्र्य जास्त आहे. आणि आडवी रेषा जी आहे त्याच्या वरची जी राज्य आहेत त्याच्यामध्ये सरासरीपेक्षा विषमता जास्त आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त विषमता असलेला म्हणजे ही राज्य आहेत कुठली? छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, राजस्थान हीच राज्य आहे बेसिकली. म्हणजे जर 4 अडचणीची राज्य जर बघायची झाली की जिथे गरिबी जास्त आहे आणि विषमता खूप जास्त आहे, तर महाराष्ट्राचा नंबर त्यात सर्वात वरच आहे. हा भाग इथे आपण सुरुवात करूया. मग आम्ही दुसरं एक करून बघितलं, ही फार गमतीशीर गोष्ट आहे. आता महाराष्ट्राच्या ग्रामीण पायाभूत सुविधा, म्हणजे महाराष्ट्र खरंच प्रगत राष्ट्र असेल तर सगळी गावं पण प्रगत पाहिजेत ना. गावांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे, रस्ते पाहिजेत, वीज पाहिजे, बँका जवळ पाहिजेत, शाळा जवळ पाहिजे. भारत सरकार एक मिशन अंत्योदय म्हणून आकडेवारी स्वतःच छापतं त्यांचं, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. म्हणजे त्याच्यामागची संकल्पना अशी आहे की पंचायत राज खाली जे 27-28 विभाग येतात ग्रामपंचायतीच्या पातळीवर, ज्यांना ग्रामपंचायतीची कामं असतात, या सगळ्याची प्रत्येक गावाची आकडेवारी आता उपलब्ध आहे. 6.5 लाख गावांमध्ये गावाला रस्ता आहे की नाही, गावात बँक आहे का, नसली तर किती दूर आहे, गावात सांडपाण्याची सोय आहे की नाही आहे, गावामध्ये बँक असेल तर आहे का, नसेल तर किती दूर आहे, गावामध्ये सिंचनाची सोय आहे का, गावाला एसटी आहे का, गावाला इंटरनेट आहे का, गावामध्ये गावापासून शाळा कॉलेज किती दूर आहे, हायस्कूल किती दूर आहे, या सगळ्याची आकडेवारी. गावामध्ये पाणी आहे का, नळ पाणी योजना आहेत का. तर आम्ही या सगळ्या योजना घेऊन एक इंडेक्स बनवला अगदी बेसिक गोष्टींचा. म्हणजे गावामध्ये एकही एकर सिंचनाखाली नसेल समजा, त्या गावामध्ये 10 किलोमीटरवर प्राथमिक शाळा नसेल, 10 किलोमीटरवर माध्यमिक शाळा नसेल, 10 किलोमीटरवर महाविद्यालय नसेल, 10 किलोमीटरच्या आत बँक नसेल, 10 किलोमीटरच्या आत बाजार नसेल, 10 किलोमीटरच्या आत सार्वजनिक वाहतूक नसेल, अशा केलेल्या गावांचा आम्ही इंडेक्स बनवला. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याची ती परिस्थिती मोजली. जेवढं वरती ही सगळी राज्य आहेत, ते कोपऱ्यात अरुणाचल प्रदेश आहे, हे आपल्याकडे सर्वात जास्त पायाभूत सुविधांची वंचना असलेलं राज्य आहे. आणि हे सरळ आहे, म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये कधी गेलात तर तुम्हाला जाणवेल इथे काय अडचण आहे. आपण मेघालय, मणिपूर, नागालँड ही सगळी नॉर्थ ईस्ट मधली राज्य, कारण त्यांच्या टोपोग्राफीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे अनेक वेगळे प्रश्न आहेत, त्यांचं गव्हर्नन्स वेगळं आहे, 6 शेड्यूल खाली आहे. आपण महाराष्ट्र जेव्हा बघतो तर महाराष्ट्र इथे आहे. देशातलं सर्वात पायाभूत सुविधांबाबत प्रगत राज्य केरळ आहे. केरळमध्ये सर्व सुविधा, प्रत्येक गावामध्ये रेशन दुकान आहे, प्रत्येक गावामध्ये शाळा आहे, प्रत्येक गावामध्ये, हे केरळ आहे. महाराष्ट्र इथे आहे आणि उत्तर प्रदेश इथे आहे. उत्तर प्रदेशची ग्रामीण पायाभूत सुविधांची परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा पण बरी आहे. बिहार इथे आहे, बिहारची सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे. महाराष्ट्राचा नंबर ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये 27वा लागतो, 27वा. पुढे जाऊया. महाराष्ट्रातले जर जिल्हे बघितले तर हे सगळे प्रत्येक डॉट आहे हा देशातला एक जिल्हा आहे. म्हणजे हे सगळे जिल्हे दाखवले देशातले. त्यातले लाल आहेत ते सरासरीपेक्षा वाईट परिस्थिती असली, हिरवे सरासरीपेक्षा बरी परिस्थिती असते. हे विदर्भातले सगळे जिल्हे गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, सांगली, कोल्हापूर इथे आहे. कोल्हापूर आपलं बऱ्यापैकी प्रगत म्हणजे पायाभूत सुविधा तुलनेने बऱ्या असलेल्या महाराष्ट्रातलं असा एक जिल्हा आहे. आपलं सगळं पश्चिम महाराष्ट्रातलं बहुतेक इथे येतात, सातारा, कोल्हापूर वगैरे. आणि गडचिरोली, हिंगोली, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया, परभणी, वर्धा, वाशिम वगैरे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि हा सगळा याच्यामध्ये येतो. हे ग्रामपंचायतीच्या पातळीवर आणि 6.5 लाख गावांची माहिती आहे महाराष्ट्रामध्ये व भारतभरच्या. महाराष्ट्रातल्या 43-44 गावांची नुसती ग्रामपंचायत खालच्या गावांची पण डिटेल्ड आकडेवारी असते. इथनं आम्ही एक महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा काढला आणि याच्यामध्ये प्रत्येक फुली हे गाव आहे, प्रत्येक स्क्वेअर आहे, प्रत्येक गाव आहे. ही जी लाल गाव आहे, ते सगळे लाल भाग आहेत, हे वाईट परिस्थिती असलेली गावं आणि ज्यांच्या भोवतालची गावं सुद्धा वाईट परिस्थितीत आहेत, अशा गावांचे असे लाल असे पट्टे आहेत.
निळे पट्टे आहेत हे तुलनेने बरी परिस्थिती आहे. शेजारची गावं पण पंचक्रोशीत पण बरी परिस्थिती आहे. हिरवी जी आहेत ही चांगल्या परिस्थितीत वाईट गाव आहे. ही जी आपल्याला सगळी सीमावर्ती भागातली दिसतात ना, जत मधली वगैरे, ही गावं इथे आहेत. आणि मग सगळा विदर्भ येतो, हा आमचा सह्याद्रीचा वरचा डोंगर माथा येतो. आणि याचा उद्देश खरं तर हे करण्याचा उद्देश सगळा असा होता की आपल्याला गावं आयडेंटिफाय करता येतात आणि त्याचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये कुठल्या गावामध्ये नक्की काय सुविधांचा प्रॉब्लेम आहे हा आपल्याला स्पष्ट करता येतो. म्हणजे ग्रामीण पंचायतीच्या लेवलवर, जिल्हा प्लॅनिंगच्या लेवलवर याचा नीट उपयोग करता येईल याच्यासाठी हे तयार केलं. म्हणजे इथे सहज मी अरुणाचल प्रदेश आहे, महाराष्ट्रातला कुठला जिल्हा बॅकवर्ड आहे गडचिरोली, गडचिरोलीतला कुठला तालुका बॅकवर्ड आहे अहेरी, अहेरी मधले कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहेत हे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगच्या वेळेला करता यावं म्हणून आम्ही हे तयार केलं होतं. पण गंमत म्हणजे हे मी सुरुवातीला जेव्हा मांडलं आणि महाराष्ट्र 26वा 27वा दिसला तेव्हा महाराष्ट्र शासनात माझे काही मित्र आहेत त्यांना मी पाठवलं, IAS अधिकारी आहेत, त्यांचं लगेच आलं की नाही तू म्हणतोस म्हणून कुठल्या तरी संशोधन पत्रिकेत छापून आल्याशिवाय मान्य करायला. मग आम्ही ते इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीला पाठवलं, ते छापून आलं. मग म्हटलं असं प्लॅनिंगचा उपयोग होतो म्हणून माझ्या ओळखीच्या IAS ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलत होत्या, म्हटलं अरे उपयोगाचं आहे, हे प्लॅनिंग सेक्रेटरींना तू दाखव. त्यांनी माझी प्लॅनिंग सेक्रेटरी आणि मुख्यमंत्र्यांचे सेक्रेटरी यांच्याशी मीटिंग ठेवली आणि मी जाऊन त्यांना दाखवत होतो हे सगळं. सुरुवातीला त्यांना छान वाटलं हे की असं इंडेक्स आहे वगैरे. आणि मग महाराष्ट्र खाली सोडलं, हो थांबा हे कुठे छापून आलंय का? म्हटलं हो छापून येणार आहे. तर थांबवा म्हटलं का थांबवू? नाही आता निवडणुका येतील ना, आम्हाला लोक प्रश्न विचारतील. मग म्हटलं आता थांबवू कसं, मला थांबवू शक्य नाही. मग म्हणले बघूया 8 दिवसांनी आम्हाला फोन करा पण काय करायचं पुढे. मी 8 दिवसांना फोन केला, म्हटले नाही जो डेटाच बरोबर नाही. हा स्वतःच राज्य सरकारने स्वतःच्याच राज्य सरकारच्या निर्णय विभागांनी भरलेला असतो. हा डेटा ग्रामपंचायत पातळीवर अंगणवाडी सेविका भरतात. आमच्या गावापासून 10 किलोमीटरच्या शाळा नाही, असं असलेली शाळा पण नाही म्हणून लिहित नाही तिथे. मी अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र या गावांमध्ये मिटिंगा घेऊन हा डेटा तपासला. म्हणजे असे खास म्हणजे ग्रामपंचायत तक्रारी करणारे वगैरे अशी माणसं असतात ना, RTA वगैरे, त्यांनाही घेऊन तपासलं की बाबा हा डेटा बरोबर आहे का. आणि बहुतांशी हा डेटा बरोबर आहे. पण आपलं सरकार काय करतं की एखादी गोष्ट गैरसोयीची जर आली त्यांना तर तो स्वतःचाच डेटा ते नाकारतात. आणि यावर्षी पुन्हा हा डेटा आलाय, तर जर 3-4 वर्षांनी येत होतो, हा 19-20चा आहे, 22-23चा आता आला. सेम परिस्थिती, काही बदललेली नाही. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांची ग्रामपंचायतीच्या पातळीवर खरंच वाईट परिस्थिती. हे का महत्वाचे आहे याच्यावर मी येतो. आता आपण रोजगाराकडे वळू. रोजगार आणि हा एक खूप सध्या चर्चेचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये एकूण सैद्धांतिक गडबड कशी होते आणि एखादा नंबर शासन घेतं आणि मग त्या नंबरवर पुढे त्याच्याविषयीच बोललं जातं. त्याचा नीट अर्थ कसा लागत नाही हे आपण तपासून बघूया. आपल्याकडे रोजगाराची आकडेवारी कुठे मिळते तर पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे म्हणून एक सर्वेक्षण आपल्याकडे दरवर्षी होतं. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये किती लोक काय काम करतात याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये एक परवलीचा शब्द शासनासाठी झालाय, लेबर फोर्स पार्टिसिपेशन, म्हणजे श्रमशक्ती सहभाग. श्रमशक्ती सहभाग म्हणजे काय की समजा काम करायचं स्त्रियांच्या बाबत म्हणायचं तर 15 ते 60 या वयातल्या समजा 100 स्त्रिया असतील आणि त्या 100 स्त्रियांपैकी समजा 40 स्त्रिया काहीतरी रोजगार करत असतील, काम करत असतील, कामाची व्याख्या सांगतो काय, काहीतरी काम करत असतील किंवा काम शोधत असतील तर त्यांना श्रमशक्ती सहभाग दर 40% होईल. म्हणजे 100 महिला असतील त्यातल्या 40 महिला काहीतरी रोजगार करत असतील किंवा रोजगार शोधत असतील तर त्यांना आपण श्रमशक्तीत सहभाग त्यांचा आहे म्हणतो. आता इथे जर आकडेवारी बघितली तर आपल्याला दिसतं की ग्रामीण महिलांमध्ये बघितलं तर फक्त 44% महिला श्रमशक्तीमध्ये, ही सरकारची आकडेवारी दिसते. बाकी 54% महिला श्रमशक्तीत नाहीच आहेत, म्हणजे रोजगार पण करत नाहीयेत आणि काम शोधत पण नाही. शहरी स्त्रियांमध्ये जर बघितलं तर ही 8% फक्त 28% आहे. म्हणजे 72% स्त्रिया या शासनाच्या आकडेवारीप्रमाणे
काहीच कामं करत नाहीत किंवा काम शोधतही नाही. ठीक. आता हे का महत्वाचं आहे? या आकड्यांविषयी सातत्याने चर्चा होते. या आकड्यावर चर्चा होण्याचं कारण काय? की शासनाचं असं म्हणणं आहे, आमच्या काही विकासाच्या अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की भारत तर तरुण लोकांचा देश आहे. आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपल्याकडे तरुण लोक असतील तर तरुण लोक काम करतील आणि देश पुढे जाईल. आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया रोजगारात नसतील तर मग तो डेमोग्राफिक डिव्हिडंड आपल्याला मिळत नाहीये. आणि म्हणून हा दर कसा वाढवायचा याच्यावर सिंगल माइंडेड फोकस शासनाचा, की या बायांनी काहीतरी करून रोजगारामध्ये आलं पाहिजे, असा एक हा फोकस आहे. आणि त्याच्यावर सारखी वारंवार चर्चा होते की स्त्रियांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन कसा वाढवायचा वगैरे. तो आता पुढे जाऊया. आता हे जर बघितलं आपल्याला आकडेवारीकडे पुन्हा बघूया. हे निर्णय राज्यांचे स्त्रियांचे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहेत. गुलाबी रंगातले आहेत ते ग्रामीण भागातले आहेत, निळ्या रंगातले आहेत ते शहरी भागातले. आणि सगळीकडे आपल्याला असं दिसतं की शहरी भागात महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा ग्रामीण भागातल्या महिलांच्या लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटपेक्षा बराच कमी आहे. आपला महाराष्ट्राचं उदाहरण बघायचं झालं तर महाराष्ट्राचा हा जो ग्रामीण भागातला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे आणि हा इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. कारण ही सगळी राज्य आहे ती ग्रामीण भागातली आहे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे. महाराष्ट्राचा इथे कमी आहे. आणि शहरी भागामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा इथे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट येतो. म्हणजे शहरी महिलांचा कमी आहे, ग्रामीण महिलांचा जास्त आहे. आणि शहरी महिलांबाबत आपल्या सरकारला अधिकच चिंता आहे की या बायांना कामाला कसं लावायचं. पुढे जाऊया. आता आम्ही काय केलं, आम्ही एक असा विचार केला की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे महिला काम करतात ना बाहेर. म्हणजे काम करत असतील तर त्यांना किमान पायाभूत सुविधा असल्या तर त्या काम करू शकतील. म्हणजे जर शाळा जवळ असेल, कारण महिलांना घरातली आणि घरातल्या बाहेरची सगळी कामं करायला, त्या मुद्द्याकडे आपण आता येणार आहोत. तर असं जर असेल म्हणजे घरातली कामं सांभाळून बाहेर कामं करायची असतात, त्यांना वेळ खूप कमी असतो आणि या वेळेचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर मग या महिलांना बेसिक पायाभूत सुविधा ज्या आहेत, म्हणजे जर घरात नळ असेल, पाणी आणायला लागत नसेल तर मग त्या महिलेने घरात नळ, तिला थोडा वेळ मिळतो, ती बाहेर काम शोधण्याची शक्यता वाढते. किंवा शाळा जवळ असेल मुलांची तर ती शक्यता वाढते. किंवा रस्त्यावर लाईट असतील तर ती शक्यता वाढते. म्हणून आम्ही आता जी नवीन आकडेवारी आली आहे त्यामध्ये सगळं ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर जेंडर फ्रेंडली किती आहे याच्यावर एक नवीन निर्देशांक त्याचा तयार केला. त्याच्यावर तर काम सुरू आहे. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायतीचे महिला सदस्य असतील पण ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट नसेल तर त्या महिला येणार नाहीत, सहभागी होणार नाहीत. तर ती असणं आवश्यक आहे. मग ती आहे का नाही, इथपासून रस्त्यावर दिवे आहेत की नाही, प्राथमिक आरोग्य सुविधा जवळ आहेत की नाही, शाळा जवळ आहे की नाही, याच्यावर सगळ्यांचा एक निर्देशांक बनवलाय. आणि आपल्याला असं दिसतं की हा जो निर्देशांक आहे याची संख्या जेवढी जास्त तेवढी परिस्थिती वाईट. म्हणजे उदाहरणार्थ अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात वाईट आहे महिलांची जेंडर फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर. आणि इथे जे आपण मोजलंय ते महिलांचं लेबर फोर्स पार्टिसिपेशन. म्हणजे आपल्याला असं दिसतं की जितकी वाईट परिस्थिती इन्फ्रास्ट्रक्चरची तेवढ्या महिला जास्त काम करतायत त्या आकडेवारी घराबाहेर. हे का करतायत? हे करतायत कारण त्यांच्यावरती पाळी आलेली आहे वाईट. म्हणजे जेव्हा एखादी महिला विदर्भातली सोयाबीन खुरपायला जाते तर ती संधी म्हणून जात नाही, ती कंपल्शन म्हणून जाते. हे आपल्याला यातनं स्पष्ट दिसतं. 3-4 प्रकारची कामं महिला करतात त्या आकडेवारीप्रमाणे. एक असतात ओन अकाउंट वर्कर्स. ओन अकाउंट वर्कर्स म्हणजे कोण? तर ती व्यक्ती फक्त एकच कामगार, ती स्वतःच मालक आणि स्वतःच कामगार असे व्यवसाय असतात. म्हणजे रस्त्यावर मी भाजी विकायला बसलो, मीच मालक मीच कामगार. हे अनरजिस्टर्ड असतात, कुठल्याही रजिस्ट्रेशन यांचं झालेलं नसतं, फॅक्टरी ऍक्ट खाली नसतं, एखाद्या वेळेस शॉप ऍक्ट खाली वगैरे असू शकतं. लहानशा चहाची टपरी मी टाकली तर ह्याला म्हणतात ओन अकाउंट वर्कर्स. आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 1.25 कोटी लोक असे ओन अकाउंट वर्कर्स आहेत. 65 लाख एंटरप्राइजेस आहेत, त्यामुळे 1.25 कोटी लोक ओन अकाउंट वर्कर्स आहेत. आपल्याला असं दिसतं की जितकं इन्फ्रास्ट्रक्चर डेप्रिव्हेशन वाईट, जितकी पायाभूत सुविधांची परिस्थिती वाईट ग्रामीण पायाभूत सुविधांची, तेवढं ओन अकाउंट वर्कर्सचं महिलांचं प्रमाण जास्त. म्हणजे पायाभूत सुविधा जर नसतील तर नोकऱ्या तयार होत आहेत, उद्योगधंदे येत नाहीत.
मग बाया काय करतात, छोटीशी चहाची टपरी टाक, भाजी विकायला बस, लहान छोटे उद्योग त्या त्या लोकॅलिटीमध्ये होतात आणि त्याचं उत्पन्न कमी असतं. पुढे जाऊया. दुसरा एक प्रकार आपल्या आकडेवारीमध्ये वर्कर म्हणून समजला जातो आणि त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. वर्करची दुसरी कॅटेगरी आपलं शासन धरतं, त्याला म्हणतात अनपेड फॅमिली वर्कर्स. वर्करची व्याख्या आपल्या सेन्सस प्रमाणे काय आहे की कुठलाही आर्थिक मोबदला ज्याला मिळतो, ज्या ऍक्टिव्हिटीला मिळतो, त्या ऍक्टिव्हिटीला आपण हातभार लावला की आपण वर्कर होतो, आपल्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे असं काही नाही. त्याला अनपेड फॅमिली वर्कर्स म्हणतात. अनपेड फॅमिली वर्कर म्हणजे उदाहरणार्थ घरच्या शेतीत काम करतो किंवा नवऱ्याचं हॉटेल आहे, तिथे बाई तिथे चहा बनवते, तर ते अनपेड फॅमिली वर्कर्स. आणि काम करण्याची व्याख्या काय, तर गेल्या आठवड्यात किमान एक दिवस, किमान एक तास त्याने ते काम केलं असलं पाहिजे. म्हणजे समजा नवऱ्याच्या घराच्या पडवीमध्ये नवऱ्याचं किराणा मालाचं दुकान असेल आणि बायकोने ते फक्त जाऊन झाडलं जरी, तरी ती ऑटोमॅटिक अनपेड फॅमिली वर्कर म्हणून धरली जाते आपल्या आकडेवारीप्रमाणे. आपल्याला पुन्हा असं दिसतं की जितक्या पायाभूत सुविधा वाईट, तेवढं अनपेड फॅमिली वर्कर्सचं प्रमाण देशभर जास्त. ग्रामीण पायाभूत सुविधा जेवढ्या जेंडर अनफ्रेंडली, तेवढं महिलांचं पायाभूत तिथे अनपेड फॅमिली वर्कर्सचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. कारण काय की ही कामं बाहेर जाता येत नाही ना, घरातल्या घरात जे काय हातभार लावायचं असेल त्या लावायचा प्रयत्न महिला करतात, कारण शाळा दूर असते, आरोग्य सुविधा नसतात, रस्त्यावर लाईट नसतात, काय प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ नसतं, एसटीची सोय नसते, तर मग काय तिथल्या तिथे ती कामं, हे देशभरचं पिक्चर. पुढे जाऊया. हे मात्र बघितलं ना, सॅलरीड वर्कर्स म्हणजे पगारदार महिला ज्या आहेत, जशी डेप्रिवेशन वाढत जातं, जितकं जेंडर अनफ्रेंडली तेवढं प्रमाण कमी. म्हणजे जितक्या जेंडर फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर असेल ग्रामीण भागातलं, तिथे सॅलरीड महिलांचं प्रमाण जास्त असतं, कारण प्रवास करता येतो, बसनी जाता येतं, आपल्या मुलांना शाळेत सोडता येतं, महिन्याची ती फिक्स तासाची नोकरी असते, ती घराबाहेर करता येते. तर महिलांना घराबाहेर जर पडायचं असेल, काम करायचं असेल, पुढचा मुद्दा या कॅज्युअल वर्कर्स. या कॅज्युअल वर्कर्सचं पण तेच प्रमाण दिसतंय. म्हणजे ज्या महिला मजूर रोजंदारीवर काम करतात त्यांना सुद्धा प्रवास करायला लागतो, घराबाहेर जायला लागतं. आणि घराबाहेर जायचं असेल तर ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या महिलांच्यासाठी फ्रेंडली असणं आवश्यक असतं. तर इथे महत्वाचा मुद्दा काय होतो की महिलांचा जर रोजगारातला सहभाग वाढवायचा असेल, लेबर फोर्स पार्टिसिपेशन वाढवायचा असेल, तर ग्रामीण पातळीवर आपल्या पायाभूत सुविधा सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राचा क्रमांक वर्ण 27वा आहे. आपल्या शासनाच्या आकडेवारीत ते दिसतं. आणि शासकीय अधिकाऱ्यांनी पेपरात काय छापून येईल वगैरे हे घाबरण्यापेक्षा ही त्यांची जी व्यवस्थित कामं आहेत ती कामं जर केली तर आपल्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. पुढे जाऊया. बरं, आता महत्वाचा मुद्दा असा असतो की आपण काम या 4 कॅटेगरी शासन मोजतं. काय मोजतं? अनपेड फॅमिली वर्कर, ओन अकाउंट एंटरप्राइज, कॅज्युअल लेबर आणि सॅलरीड वर्क. पण ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की बाकीच्या महिला हे काही करत नाहीत, ते काही करत नाहीत का? ते इथे मोठा सैद्धांतिक गोंधळ आहे आणि त्याचा आपण जीडीपी वगैरे विषयी आपल्याला जे सांगितलं जातं त्याचा विचार केला पाहिजे. कारण जीडीपी मोजताना काय करतात, तर जीडीपीची व्याख्या काय आहे की देशामध्ये उत्पन्न झालेल्या, खरी व्याख्या काय असायला पाहिजे की आपल्या देशामध्ये ज्या सेवा आणि वस्तू सगळ्या ज्या उत्पन्न होतात त्या सगळ्या सेवा आणि वस्तूंचं एक मूल्य म्हणजे आपल्या देशाचं जीडीपी. ही व्याख्या असायला पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या व्याख्या तीच आहे की किती, पण मग ह्यातल्या कुठल्या सेवा आणि कुठल्या वस्तू मोजायच्या हे जर बघितलं ना तर भयंकर गडबड होते. म्हणजे पहिली गडबड अशी होती की एखादं कुटुंब असेल तर त्या कुटुंबाने बाजारात विकण्यासाठी एखादी वस्तू तयार केली तर ती जीडीपी मध्ये मोजली जाते. त्या कुटुंबाने बाजारात विकण्यासाठी एखादी सेवा निर्माण केली तर ती सेवा विकली, ती आपण बाजारात तिला बाजाराचं मूल्य असतं म्हणून ती धरली जाते. त्या कुटुंबाने जर स्वतःच्या उपभोगासाठी एखादी वस्तू निर्माण केली, म्हणजे घरात कोंबड्या पाळल्या, घरात खाल्ली, किंवा मागच्या अंगणात मेथी लावली ती खाल्ली, ती सुद्धा जीडीपी मध्ये मोजल्या जाते. पण त्या कुटुंबाने जर स्वतःच्या उपभोगासाठी काही सेवा निर्माण केल्या
तर त्या जीडीपी मध्ये मोजल्या जात नाही. हे कोणी सांगितलं आपल्याला? सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स हे युनायटेड नेशन्सचं आहे. त्यांनी काय धरायचं जीडीपी मध्ये आणि काय धरायचं नाही जीडीपी मध्ये याचे नियम घालून दिलेले आणि सगळ्या जगभर तेच मोजलं जातं. म्हणजे एखाद्या घरामध्ये समजा मी माझी शेती असेल आणि मी काय ज्वारी केली ती बाजारात विकली ती धरल्या जाईल जीडीपी मध्ये. माझ्या घरातच मी काय खाल्ली ती धरल्या जाईल. माझ्या घरात मी एखादी सेवा बाजारात विकण्यासाठी म्हणजे केस कापायचं दुकान असेल माझं ती धरली जाईल. पण घरातल्या घरात ज्या सेवा उत्पन्न होतात त्या सेवा मात्र जीडीपी मध्ये मोजल्या जात नाहीत. आणि त्याच्यामध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे कारण घरातल्या सेवा ज्या तयार होतात त्याचं व्हॉल्यूम किती आहे. तर अनुपमा उत्पल म्हणून एक इकॉनॉमिस्ट आहेत पंजाब मधल्या, त्यांनी साधारण पंजाबच्या अर्थव्यवस्थेचा किती भाग समजा आपण मोजल्या, थोडासे काही अजम्पशन्स करून मोजल्या, तर त्यांना असं लक्षात आलं की पंजाबच्या अर्थव्यवस्था 35% भाग हा सगळा अनपेड फॅमिली वर्क आहे. म्हणजे ज्या सेवा घरातल्या घरात तयार होतात आणि त्या सेवा ज्या मोजल्याच जात नाही तो अनपेड फॅमिली वर्क जे आहे हे 35% आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एकाने ज्याचा अभ्यास केला त्या लक्षात आलं की अरे हे सेक्टर तर आपल्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोठं सेक्टर, पण हे सेक्टर मोजल्याच जात नाही. याच्या उलट आपण जीडीपी मध्ये काय मोजतो आणि त्यामुळे आपण जेव्हा जीडीपी सारख्या गोष्टी आपल्या जेव्हा सांगितलं जातं की भारत सरकारचं जीडीपी खूप वेगाने वाढतोय किंवा आपण काहीतरी जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जीडीपीच्या साईजने आहोत, तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की जीडीपीचा आणि देशामध्ये आपल्या ज्या सर्व सेवा उत्पन्न होतात त्यांचा थेट संबंध असेलच असं नाही. बरोबर. एक विनोद आम्ही याच्याविषयी माझे मित्र बऱ्याच वेळा सांगतात. 2 अर्थशास्त्र चालले असतात संभाजी आणि मंबाजी म्हणून, तर त्यातनं त्यांना एक मेलेला बेडूक दिसतो. संभाजी आपला त्या मंबाजीला पैज लावतो, तो बेडूक खातोस काय, 10,000 रुपये देतो तुला म्हणून. तो मंबाजी म्हणतो 10,000 खातो, तो बेडूक खातो आणि त्याला एकदम असं मळमळायला लागतं, कसं तरी व्हायला लागतं, तरी तो म्हणतो जाऊ दे 10,000 मिळाले. पुढे जातो आणि मेलेला साप दिसतो. मग संभाजी म्हणते आता ह्याने मला बेडूक खायला लावला, मी धडा शिकवतो. तो साप खातो काय, तुला मी 15,000 रुपये देतो. तर अंबानी म्हणतो मी खातो, तो साप खातो आणि दोघांनाही त्रास व्हायला लागतो. मग दोघं पैसे तर फिट्टफाट झाली, दोघं झाडाखाली पोट धरून. एक जण म्हणतो, अंबाजी म्हणतो अरे उगाच रे आपण ही पैज लावली, आपल्याला काहीच फायदा झाला. संभाजी म्हणणार नाही पण जीडीपी वाढला ना आपला. तर बऱ्याच वेळा जीडीपी मध्ये जे मोजलं जातं, दुसरं जीडीपी मध्ये जे मोजलं जात नाही तेही तेवढंच महत्वाचं असतं. उदाहरणार्थ जर आपण एखादा कारखाना काढला कोल्हापूरमध्ये, तो जीडीपी मोजला जाईल, पण जर त्याचं एफ्लुएंट्स जर पंचगंगेत जातील आणि तिथली नदी जी खराब होईल आणि त्या नदी खराब झाल्यामुळे जे लोकांना नुकसान होईल त्याचं जे नुकसान आहे हे जीडीपी मध्ये मोजलं जात नाही. जेव्हा आपण एखादा डोंगर साफ करतो तेव्हा त्या डोंगरावरची जंगलं जी जातात ती जीडीपी मध्ये मोजली जात नाही. त्यामुळे आपल्याला जे सांगितलं जातं की आपला विकास होतोय म्हणजे आपला जीडीपी फार वेगाने वाढतोय आणि हे विकासाचं द्योतक आहे, याचा विचार करताना आपण विकास नक्की कोणाचा होतोय आणि कोणाचं नुकसान होत आहे याचा सातत्याने विचार केला पाहिजे. कारण जेव्हा नैसर्गिक संसाधनं नष्ट होतात तेव्हा त्याचा फटका नैसर्गिक संसाधनावर अवलंबून असलेल्या गरीब लोकांना बसतो आणि साधारणपणे नैसर्गिक संसाधनांचा जेव्हा असा वापर होतो तेव्हा त्याचा फायदा काही थोडक्या मोठ्या उद्योगपतींनाच होतो. आता लडाखमध्ये जे चाललेलं आहे म्हणजे 6वं शेड्यूल देत नाहीत आणि तिथली सगळी जमीन आता मायनिंगसाठी अडाणीकडे देण्याचं चाललंय. तिथले आदिवासी लोक विरोध करतात. ती अडाणीकडे दिली तर जीडीपी नक्की वाढेल, पण तिथल्या आदिवासींचं जे पारंपरिक जीवन आहे, त्यांच्या ज्या मालमत्ता आहेत, त्यांचं जे रोजचं त्यांची संस्कृती आहे, त्यांच्या उपजीविका आहे, याच्यावर जो फटका बसेल तो जीडीपीत मोजला जात नाही. आणि त्यामुळे आपण जेव्हा जीडीपी वाढीचा विचार करतो तेव्हा या गोष्टींचा ही काय झालं आणि त्यातनं कुणाकडे या संसाधनांचा ताबा गेलेला, कुणाचं नुकसान झालेलं आहे हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. आता या मुद्द्याकडे येतो. सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स मध्ये प्रोडक्शन बाउंड्री असते. त्या प्रोडक्शन बाउंड्रीमध्ये जे असतं ते मोजल्या जातं. प्रोडक्शन बाउंड्रीच्या बाहेर असतं ते मोजल्या जातं. प्रोडक्शन बाउंड्रीच्या आतमध्ये काय असतं, मग अशी बोललो असं घरात बाजारात विक्रीसाठी उत्पन्न केलेल्या वस्तू, घरात स्वतः उपभोगासाठी निर्माण केलेल्या वस्तू, घरात बाजारात विकण्यासाठी निर्माण केलेल्या सेवा, घरात स्वतः राहत असलेल्या घर बांधलं तर ते. पण आउटसाइड एसएनए जे मोजल्या जात नाही, मुलांची काळजी,
घरातल्या वृद्धांची काळजी, घरातल्या लोकांना पुरवलेले पोषण, घरातील व्यक्तींना एका ठिकाणून दुसरीकडे नेणे, कुटुंबाचं रोजचं व्यवस्थापन, घराची साफसफाई, घरातल्या वस्तूंची, कपड्यांची, बुटांची काळजी. आणि आता बरेच लोक असे म्हणतायत की ही फक्त पहिली जी भाग आहे प्रोडक्टिव्ह इकॉनॉमी, ही दुसरी जी आहे रिप्रोडक्टिव्ह इकॉनॉमी. आणि रिप्रोडक्टिव्ह इकॉनॉमी ही नीट असल्याशिवाय प्रोडक्टिव्ह इकॉनॉमी चालूच शकत नाही. म्हणजे आम्ही अर्थशास्त्रामध्ये जे म्हणतो की 2 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असतं, कॅपिटल आणि लेबर. म्हणजे भांडवल आणि श्रम. श्रम म्हणजे काय? 15 ते 60 वयोगटातली माणसं. ही माणसं अचानक येतात का कुठली? त्या माणसांना जन्म द्यायला लागतो, वाढायला लागतं, त्यांचं भरण पोषण करायला लागतं. त्यांना नीट हेल्दी केलं तर ती व्यवस्था चालू शकेल ना. म्हणजे ही आर्थिकदृष्ट्या अर्थव्यवस्थेदृष्टीने महत्वाची व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेकडे आपण लक्ष देत नाही. सुदैवाने गेल्या 10 वर्षांमध्ये विशेषतः स्त्रीवादी अर्थतज्ञ यांच्याकडे लक्ष द्यायला लागले. मी आत्ताच एक इंटरेस्टिंग पेपर वाचला, जुलिया स्मिथ म्हणून एक बाई आहेत ऑस्ट्रेलियातल्या. त्या म्हणल्या की आईचं दूध तर खूप महत्वाचं असतं अर्थव्यवस्थेसाठी. कारण आईचं दूध जर मुलाला व्यवस्थित मिळालं तर त्याचं पोषण होतं, त्याची वाढ चांगली होते आणि अर्थव्यवस्थेची श्रमशक्ती येते ती चांगली असते. आणि मग ती म्हणते की हल्ली तर ते खूप प्रोडक्टिव्ह रिसोर्स आहे, ते भांडवल आहे. ती म्हणते कारण हे भांडवल आता गुंतवणूक होते, त्याचा पुढे फायदा होतो, कुठल्याही भांडवलच्या व्याख्यात बसतं. आणि हल्ली तर eBay वगैरेवर आईचं दूध तुम्हाला ऑर्डर पण करता येतं. म्हणून तिने हिशेब काढला. तिला लक्षात आलं की ऑस्ट्रेलियन आहे. तिचं म्हणणं आहे की ऑस्ट्रेलियन इकॉनॉमीच्या साधारण म्हणजे ऑस्ट्रेलियन इकॉनॉमीमध्ये आईच्या दुधाची इकॉनॉमी ही 210 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सची. ज्या अर्थव्यवस्था आपण मोजत नाही त्या न मोजलेल्या सगळ्या अर्थव्यवस्था याच्यामध्ये आहेत आणि याचे परिणामही सांगतो तुम्हाला. आता पुढे जाऊया. हा आपला ग्रामीण महाराष्ट्र आहे. आपल्याकडे एक टाइम यूज सर्वे होतो भारत सरकारचा, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन करते. काय करते तर साधारण एक 2-3 लाख कुटुंबांमध्ये एका ठराविक दिवशी आज पहाटे 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून 1-1 मिनिट कसा व्यतीत केला याची आकडेवारी असते. त्यामुळे आपल्याला कळतं की आपले लोक करतात तरी काय, काम किती करतात, घरात काय करतात. तेव्हा आपल्याला असं दिसतं की हा जो पहिला भाग आहे, ही जी भगवी रेष आहे ती महिलांची आहे, निळी रेष आहे ती पुरुषांची. पहिला जो जे आहे तो बार आहे तो एम्प्लॉयमेंट रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे नोकरी करणे कुणाकडे तरी. आणि नोकरी करण्यामध्ये साधारण दिवसाची 400 मिनिटं पुरुषांची जातात आणि महिलांची साधारण 300च्या आसपास मिनिटं जातात. नंतर दुसरा भाग आहे प्रोडक्शन ऑफ गुड्स फॉर ओन फायनल यूज, म्हणजे घरातल्या घरात वापरण्यासाठी. तिथे पण प्रामुख्याने पुरुष करतात. तिसरं जे आहे ते अनपेड डोमेस्टिक सर्व्हिस फॉर हाऊसहोल्ड अँड फॅमिली मेंबर्स, ज्याला पैसे मिळत नाहीत पण घरात त्यांना अन्न वाढणे, लहान मुलांना वाढवणे. आणि त्यामध्ये भगवी रेषा बायकांची खूप वर जाते, महिलांची खूप वर जाते. हा जे दुसरं आहे हे अनपेड केअर गिव्हिंग सर्व्हिस आहे, एकूण काळजी घेणे. याला सगळ्यात केअर इकॉनॉमी म्हणतात. आणि खूप छान पुस्तक आलंय गेल्या 3-4 वर्षापूर्वी. त्या पुस्तकाचं नाव आहे हू कुक्ड ॲडम स्मिथ्स डिनर. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की अरे ॲडम स्मिथ तर अर्थतज्ञ होता, बरोबर आहे, त्याला काय बायको तो आईकडेच होता, त्याला रोज कोणतरी त्याला स्वयंपाक करायला येत नसे. त्या ॲडम स्मिथला जेवायला घालणे, त्याचे कपडे धुणे, त्याची सगळी काळजी घेणे, ही काळजी घेतल्याशिवाय ॲडम स्मिथ झालंच नसतं ना, पुस्तक लिहिलं कसं असतं. म्हणून हू कुक्ड ॲडम स्मिथ्स डिनर हे घेऊन ही केअर इकॉनॉमी अर्थशास्त्राचा खूप महत्वाचा विषय झाला. ही केअर इकॉनॉमी समजून घेतली पाहिजे. आणि साधारण म्हणणं असं अर्थतज्ञांचं, ते नीट अभ्यास करतात त्यांचं म्हणणं आहे की केअर इकॉनॉमी आपण मेजर करत नाही. ठीक आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला मोजता येणार नाहीत, कदाचित त्याला मार्केट व्हॅल्यू घालता येणार नाही. किती मोठी म्हणजे अनुपमा उत्पन्न केलंय 35% ती म्हणाली, पण समजा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी असतात. म्हणजे आपले 3 अप्रोचेस असले पाहिजे. पहिलं म्हणणं की रिकॉग्नाइज, मान्य करा की ही केअर इकॉनॉमी खूप महत्वाची आहे, ही इकॉनॉमिक्सच आहे. आणि ही केअर इकॉनॉमी नसली जागे व्यवस्थित तर आपली बाकीची जी इकॉनॉमी आहे, प्रोडक्टिव्ह इकॉनॉमी, हे चालू शकणार नाही. त्यामुळे पहिलं रिकॉग्नाइज करा. मग दुसरं रिड्यूस करा, म्हणजे केअर इकॉनॉमीची ड्रजरी आहे ती कमी करता येईल. आणि ती कमी कशी करता येईल तर पायाभूत सुविधा उत्तम तऱ्हेने देऊन कमी करता येईल. म्हणजे घरात पाणी येणे, घरात गॅस असणे, घरात शौचालय असणे घराजवळ,
मुलांची शाळा जवळ असणे, प्राथमिक आरोग्य सुविधा असणे, रस्त्यावर दिवे असणे, या ज्या बेसिक गोष्टी आहेत या गोष्टी उपलब्ध करणं हे महिलांच्या, आणि मी हे सगळे रोजगारच मानतो, म्हणजे शासनाची ती व्याख्या आहे रोजगाराची ती वेगळी, की अनपेड फॅमिली वर्क, कॅज्युअल लेबर, सॅलरीड वर्क वगैरे, पण मी हे लेबरच मानतो. आणि आपल्याला असं लक्षात येईल की हे सगळे जर बार मोजले तर याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात लोक त्या प्रोडक्टिव्हिटीपेक्षा जास्त काम करतात. तर म्हणून हा जो भाग आहे. आणि तिसरा भाग आहे रिडिस्ट्रीब्यूट, रिड्यूस, रिकॉग्नाइज, रिड्यूस आणि रिडिस्ट्रीब्यूट. म्हणजे हे जे काम आहे घरामधलं हे रिडिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे, घरातल्या सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी जी एक आपली पॅट्रियार्कल चौकट आहे त्या पॅट्रियार्कल चौकटीला बदलण्याचे सगळे प्रयत्न झाले पाहिजे. केरळमध्ये मी शाळेची पुस्तकं बघितली, त्यात पहिली दुसरीच्या पुस्तकांमध्ये पण बाबा भाजी कापतोय, आई बाहेरनं कामं करते, अशी सगळी चित्र येतात. आणि मग ते लाडकी बहीण या योजनेविषयी माझा एक अनेक आक्षेप आहेत. त्याचा महत्वाचा आक्षेप असा होता की लाडकी बहीण हे जे आपलं नॉमिनक्लेचर आहे त्याच्यामध्ये भावाने बहिणीला काहीतरी द्यायचं, बहीण घरातच असणार, कमवणार भाऊ, लाडका भाऊ योजना, तिथे भाऊ कमवणार. इथे ही ऍक्च्युअली हे जे पॅट्रियार्की आहे ही आपण जास्त रिइन्फोर्स करतो आणि म्हणून महिलांना आपण ऍक्च्युअली मागे घेऊन जातो त्या प्रक्रियेमध्ये. हे माझे एक आक्षेप, बाकीचे आक्षेप सांगतो नंतर. अनपेड फॅमिलीवर लर्निंग हे सोशलायझिंग, कम्युनिकेशन, कल्चर आणि सेल्फ केअर आणि मेंटेनन्स, म्हणजे स्वतःला महिलांना परत इथे कमी वेळ मिळतो. पुढे जाऊया. अर्बन महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला तेच दिसतं, म्हणजे ग्रामीण आणि अर्बन महाराष्ट्रामध्ये काही फार फरक नाही, पण पुढची काही चित्र आहेत ती भयानक आहे. पुढे जाऊया. हा, म्हणजे आता एकूण दिवसाचं काम कोण करतं? निळा रंग आहे तो पेड वर्कर आहे. हा, म्हणजे SNA बाउंड्रीच्या प्रोडक्शन बाउंड्री म्हटलं. भगवा आहे ते SNA प्रोडक्शन बाउंड्रीच्या बाहेरचं. आपल्याला असं दिसतं की महिला SNA प्रोडक्शनच्या बाहेरचं खूप काम करतात. आणि जेव्हा टोटल काम बघतो आपण दोघांची बेरीज तेव्हा महिलांचं काम हे खूप जास्त असतं पुरुषांच्या कामापेक्षा. आणि ह्याचा परिणाम जो होतो, आता उदाहरणार्थ पेड आणि अनपेड ऍक्टिव्हिटी आपण बघितलं तर महिला खूप मोठ्या प्रमाणात अनपेड ऍक्टिव्हिटी करतात. पुढे जाऊया. हा, आता सेल्फ केअर, सेल्फ डेव्हलपमेंट, मेंटेनन्स साठी कुणाला किती वेळ मिळतो? ही पहिली रेषा ही पुरुषांची आहे, ही महिलांची. स्वतःची इतकी कामं महिलांना असतात घरामध्ये ज्याला आपण मोजत नाहीये, ज्यांना आपण म्हणतोय की लेबर फोर्स मध्ये नाहीये त्यांना लेबर फोर्स मध्ये आणा. पण इथे बघितलं त्या महिलांना इतकी कामं असतात की त्यांना स्वतःची बेसिक काळजी घ्यायला पण पुरुषांच्या तुलनेत खूप कमी वेळ मिळतो. पुढे जाऊया. स्लीप, त्यामध्ये एक असतं की झोप किती मिळते. तर हे जो पहिला बार आहे हा ग्रामीण पुरुषांचा आहे, दुसरा बार आहे हा ग्रामीण महिलांचा आहे, तिसरा बार आहे शहरी पुरुषांचा आहे, चौथा बार आहे हा शहरी महिलांचा आहे. शहरी महिला सगळ्यात कमी झोपतात. शहरी महिला साधारण किती तास त्यांचे असतात? 490 मिनिटं असतात. म्हणजे साधारण 6-7 तासाची त्यांची एकूण झोप असते. पण बाकीचे लोक म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांना झोप खूप कमी मिळते. पुढे जाऊया. स्लीपलेसनेस, झोप येत नाही याची वेळ, ही महिलांना, ग्रामीण महिला आहेत, शहरी महिला आहेत. तर स्लीपलेसनेसचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये खूप जास्त असतं. कारण त्या महिला झोपल्या सुद्धा उद्याचं सगळं बॅलन्स कसं करायचं, काय प्लॅनिंग करायचं, उद्या काय बनवायचं, मुलांना शाळेतनं, आणि ह्याचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. लॅन्सेटचा एक स्टडी आहे 2017चा. लॅन्सेट हे अत्यंत प्रसिद्ध मेडिकल जर्नल आहे. त्या लॅन्सेटच्या मासिकात भारतातल्या महिलांच्या आत्महत्यांवर एक पेपर आला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की जगात जितक्या महिलांच्या आत्महत्या होतात त्यातल्या 36% आत्महत्या भारतीय महिलांच्या असतात. आणि त्यातल्या मेजॉरिटी गृहिणी असतात. आणि त्या गृहिणी का? कारण त्यांना डिप्रेशन असतं, घरात इतकं काम असतं, झोप होत नाही, त्याची किंमत केल्या जात नाही. या सगळ्या बॅलन्सिंग, पुरेशी झोप न मिळणे, कामाचं खूप प्रेशर असणे, रोजचं हे प्लॅनिंग करायला लागणे, त्याचं टेन्शन असणे, तर या सगळ्यांना महिलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आणि म्हणून आपल्याला आता हे सगळं जर असेल तर मग भारत सरकारचं जे एक धोरण आहे की महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढवला पाहिजे, म्हणजे महिलांनी बाजारात आलं पाहिजे. पण मग ह्या सगळ्याचं काय करायचं? त्या महिलांना जर पुरेशी झोप ऑलरेडी मिळत नसेल,
स्वतःची काळजी घ्यायला वेळ मिळत नसेल, त्या सगळ्या तणावातून त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल, तर मग या महिलांना पुन्हा लेबर फोर्समध्ये या, म्हणजे तू जाऊन बाई नोकरी कर, किंवा तू बाई जाऊन कुठं कापूस वेचायला जा, किंवा तू काहीतरी चहाची टपरी टाक, हे करणं कितपत संयुक्तिक आहे? आणि हे जर संयुक्तिक नसेल तर हे सगळं डेमोग्राफिक डिव्हिडंडची जी सगळी चर्चा आहे ही कितपत आपल्याला, आणि मग आपलं महिलांविषयी धोरण काय असायला पाहिजे, रोजगाराविषयी धोरण आपलं काय असायला पाहिजे, या सगळ्या चक्राचा आपण एक पुन्हा विचार केला पाहिजे. आणि आपण जेव्हा महिलांविषयी बोलतो तर आपण 51% भारताच्या लोकसंख्येविषयी बोलतोय ना, काही छोटस 5-10% ते नाहीये, अर्धी लोकसंख्या आहे भारताची. मग अर्ध्या लोकसंख्येसाठी जर आपलं रोजगाराचं प्लॅनिंगच चुकत असेल, तर आपल्याला या रोजगाराच्या प्लॅनिंगचा पुन्हा, आपल्याला असं वाटतं की रोजगार म्हणजे फॅक्टरी काहीतरी काढली आणि लोक तिथे कामाला गेले, तसं नाही. रोजगार म्हणजे वेळ असते, दिवसात 24 तासच असतात, ते 24 तास बॅलन्स करायला लागतात. आणि ते 24 तास नीट बॅलन्स करणं शक्य नसेल तर मग ते नीट बॅलन्स करण्यासाठी काय करायला लागेल ह्याचा आपण नीट विचार केला पाहिजे. बऱ्याच वेळा म्हणून आपण अनेक वेळा आपण संघटना वगैरे म्हणून महिलांचे काहीतरी वर्कशॉप घेतो, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून शिवण क्लास वर्ग वगैरे 2-4 दिवस येतात, कोण नंतर येत नाही. का येत नाही? त्याच्यामागची कारण ही आहे. तर त्यामुळे महिलांना पायावर उभं करणे वगैरे आपण जे थोडस नाईवली विचार करतो ना, त्याचा थोडासा पुन्हा विचार झाला पाहिजे. पुढे जाऊया. पर्सनल हायजीन अँड केअर पण आपण मगाशी बघितलं की महिलांना किती कमी वेळ मिळतो स्वतःची काळजी घ्यायला. म्हणजे आपल्याकडे मध्यमवर्गीय स्टोरी आहे की महिला मेकअप नट्ट्या पट्ट्यात वगैरे खूप वेळ घालवतात, पण आकडेवारी बघितली तर ग्रामीण महिलांना आणि शहरी महिलांना पुरुषांच्या तुलनेत खूप कमी वेळ मिळतो स्वतःची काळजी घ्यायला. आणि त्यामुळे ते जे आपण एक स्टोरी पसरवलेली आहे आपल्या मध्यमवर्गीय साहित्यात आणि जनरल ह्याच्यामध्ये की महिलांना तयार व्हायला वेळ लागतो वगैरे, ते शक्यच नाही. कारण तयार व्हायला वेळ घालणं त्याच्यावर इतक्या जबाबदारी असतात, इतकी कामं असतात की तुमची रिप्रोडक्टिव्ह इकॉनॉमी सगळी कोलॅप्स होईल, आणि ती कोलॅप्स झाली तर पुढची अर्थव्यवस्था तुमची कोलॅप्स होईल. त्या बाया म्हणून त्यांना वेळच नसतो हे करायला. पुढे आता आपण बघूया. आता महाराष्ट्रातला आता बेकारीवर. आता बेकारीचा अर्थ काय? बेकारीचा अर्थ जी व्यक्ती गेल्या 8 दिवसामध्ये काम, आणि काम ते SNA बाउंड्री मधलं, SNA बाउंड्रीच्या बाहेरचं नाही. आणि एक कारण ते म्हणतात की आम्ही ते SNA बाउंड्री, हे काम आहे अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आहे. युनायटेड नॅशनल अकाउंटची जी सिस्टम आहे त्यात असं म्हटलंय की आम्ही हे सगळं जे प्रोडक्शन बाउंड्रीच्या बाहेरचं काम आहे हे काम म्हणून धरणार नाही. का धरणार नाही? कारण हे जर काम म्हणून धरलं तर कोण बेरोजगारच राहणार नाही. मग बेरोजगारीची व्याख्या आम्ही कशी करायची? म्हणून बेरोजगारीची व्याख्या करता यावी म्हणून हे सगळं जे केअर वर्क वगैरे आहे ते काम धरल्या जात नाही, असं एक कारण ते युनायटेड सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स मध्ये दिलेलं आहे. नाही तर मग सगळंच कामात असतील ना. प्रत्येक जण काहीतरी काम करत असेल, झोपला असेल किंवा पुस्तक वाचत असेल किंवा काय मुलाची काळजी घेत असेल किंवा काय केस विंचरत असेल, काहीतरी करत असेल तो. त्यामुळे त्यांना हे, म्हणून बेकारीचा जेव्हा आपण अर्थ लावतो तेव्हा कृपया आकडेवारी शासकीय येते त्याच्या मागचं हे सगळ्या तांत्रिक गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. बेकारीची व्याख्या आता इथे काय आहे? बेकारीची व्याख्या अशी आहे की प्रोडक्शन रिलेटेड वर्क्स, SNAच्या प्रोडक्शन बाउंड्री मधल्या कामाशी संबंधित आहे. आणि गेल्या 8 दिवसामध्ये कोणत्याही किमान एक दिवस, किमान 1 तासही काम मिळालेलं नाही, पण माणूस काम शोधतो आहे, अशा व्यक्तीला आपण इथे बेकार म्हणतो. आणि हा बेकारीचा दर आहे. आणि मग बेकारीचा दर 3.4% वगैरे, मग शासन म्हणतं बेकारी खूप कमी आहे वगैरे वगैरे. बरोबर, बेकारी कमी झालेली आहे. म्हणजे आपण कुठल्या शासन तो म्हणलं हो बघा ना आता 6.7% आणि ग्रामीण महिलांमध्ये तर 3.25% बेकारीचा दर आहे. म्हणजे काय बेकारी हा प्रश्न नाहीच आहे. पण पुढची स्लाइड आपल्याला सांगेल काय आहे ते. इथे आपल्याला दारिद्र्य दाखवलंय, म्हणजे जितका पुढे येऊ तेवढं दारिद्र्याचं प्रमाण जास्त, आणि तिथे आपल्याला बेकारीचा दर दाखवला. जर आपण केरळ, गोवा ही राज्य बघितली तिथे बेकारी सर्वात जास्त आहे आणि तिथे दारिद्र्य सर्वात कमी आहे. झारखंड बघितलं, झारखंडमध्ये दारिद्र्य सर्वात जास्त आहे आणि बेकारी सर्वात कमी आहे. याचा साधा साधा अर्थ असा होतो की तुम्ही जर गरीब असाल तर तुम्हाला बेकार राहणं परवडत नाही. मी समजा भयंकर गरीब असेल
तर मी काय रस्त्यावरच्या आवळी डोळी तोडून रस्त्यावर बसतो आणि गेल्या आठवड्यावर मी 1 तासभर जरी असा उद्योग केला तरी शासकीय आकडेवारीमुळे मला रोजगार मिळालेला म्हणून धरतात. त्यामुळे रोजगारात आहे की नाही बेकारीची नुसती आकडेवारी फसवी असते. ज्यांना रोजगार मिळतो तो नक्की काय मिळतो आणि कशा स्वरूपाचा मिळतोय हे बघणं अधिक संयुक्तिक असतं. म्हणजे उदाहरणार्थ हा जे आता उदाहरणार्थ केरळ आणि गोवामध्ये बेकारीचं हे महिलांसाठी आहे, ग्रामीण महिलांसाठी बेकारीचं प्रमाण का जास्त आहे? कारण तिथे रोजगाराची परिस्थिती चांगली आहे, शिक्षणाची परिस्थिती चांगली आहे, गरिबीची परिस्थिती दर कमी आहे, लोकांची उत्पन्नाची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे शिकलेली मुलं मुली पडेल ते काम करत नाहीत, थोडा वेळ थांबतात. त्यांच्याकडे ती वेटिंगची क्षमता असते. मला आज हा हे मी करणार नाही, मी ऑटो चालवणार नाही, बघूया ना मला काहीतरी शिक्षिका वगैरे मिळते का हे बघण्याची क्षमता असते. झारखंड मधल्या मुलीकडे ती क्षमता नसते, ती थांबूच शकत नाही. आणि म्हणून बेकारी गरिबी जेवढी जास्त तेवढी बेकारी कमी. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा सांगता येतं की महाराष्ट्रातली, म्हणून जेव्हा आपल्याला आकडेवारी सांगितली जाते की महाराष्ट्रातल्या महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढला, असं भयंकर शासन आता दरवर्षी सांगतात ते चांगलं झालं म्हणून. दरवर्षी दर 4 महिन्याने NSSO एक सर्क्युलर काढतं, त्याच्यामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन दिला असतो आणि वाढला म्हणून ते टाळ्या वाजवतात. तर त्या लेबर फोर्स पार्टिसिपेशनकडे सुटे बघायचं किंवा बेकारी कमी झाली बेकारीकडे सुटे बघायचं, या ओव्हरऑल संदर्भात बघायचं. आता महाराष्ट्रामध्ये काय काम करतात लोक आणि कशा स्वरूपाचं काम आहे ते बघूया. पुढे जाईल हे तेच चित्र दिसते. हा, आता बेरोजगारी, खुली बेरोजगारी जी आहे महाराष्ट्रामध्ये ती कुठे आहे? तर हे सगळं शिक्षण दाखवत. अशिक्षित लोकांमध्ये बेरोजगारी नाहीच आहे. प्राथमिक किंवा प्राथमिकपेक्षा शिक्षण कमी यांच्यामध्ये ही सगळी बेरोजगारी जी आहे ती उच्च माध्यमिक, डिप्लोमा, पदविका, पदवी यांच्यामध्ये सगळी आपली बेरोजगारी कॉन्सन्ट्रेटेड आहे. आपली बेरोजगारी, खुली बेरोजगारी आहे कुठे कॉन्सन्ट्रेटेड? ही अशिक्षित लोकांमध्ये नाही आहे, कारण तो काहीतरी पडेल ते काम करतो, काही ना काहीतरी करतो, कामाचा दर्जा चांगला असतो असं नाही, पण तो शासकीय आकड्यावरती रोजगारात असतो. आपली बेरोजगारी ही डिप्लोमा, पदवीधारक या लोकांमध्ये कॉन्सन्ट्रेटेड. या मुद्द्याकडे आपण पुन्हा येऊया. हा, आता लोक करतात काय? अनपेड फॅमिली वर्कर ही कॅटेगरी आहे महाराष्ट्रातली. म्हणजे आपण काम करतो, आपल्याला मोबदला मिळत नाही. तर साधारण महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रात 41% महिला याच्यात स्वतःच्या शेतीत काम करत असतील किंवा नवऱ्याच्या दुकानात चहा बनवत असतील. या अनपेड फॅमिली वर्कर महाराष्ट्रातल्या ज्या 40% महिला रोजगारात आहेत म्हणतात, त्यातल्या 40% या अनपेड फॅमिली वर्कर्स आहेत. पुरुषांचं प्रमाण खूप कमी आहे अनपेड फॅमिली वर्कर्स असण्याचं. म्हणजे पुरुषांच्या उद्योगांना महिलांचा फुकट लेबर मिळतो. म्हणजे एकीकडे घरातली कामे सगळ्या करतात, परत दुकानातली कामं करतात ज्याचा त्यांना पगार मिळत नाही. आणि हे मला वाटतं हा एकूण, कारण हा मोठ्या प्रमाणात असलेला प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात आपल्या व्यवस्थेचं होणारे जेंडर धिष्ठित जे एक लिंगभाव धिष्ठित जे शोषण आपल्या देशामध्ये आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. या महिला इतक्या एक्सप्लॉयटेड आहेत की त्यांना त्याच्यावरही आपली व्यवस्था आता चालते. बर, आता मागे हा पुढे नेक्स्ट. आता हे जे कॅज्युअल वर्कर्स आहेत, जे रोजंदारीवर, महाराष्ट्रामधल्या 32% महिला, ग्रामीण महिला, 26% पुरुष आणि शहरी भागात कमी आहेत, पण ग्रामीण भागामध्ये 32% महिला आणि 26% पुरुष हे कॅज्युअल वर्कर. म्हणजे 40% महिला अनपेड फॅमिली वर्कर्स आहेत, 32% महिला कॅज्युअल वर्कर्स आहेत, 72% महिला ज्या काम करतायत त्या आयदर त्यांना पगार मिळत नाही किंवा पुढे आपण बघतो किती कमी पगार मिळतो पैसे. पुढे जाऊया. सॅलरीड वर्कर्स, हे थोडं खाली आलंय, पण हा जो ग्रामीण महिलांचा टक्का आहे साधारण 9% महिलांना ग्रामीण सॅलरीड वर्कर्स आहेत, पण त्यातल्या खूप मोठ्या प्रमाणात घरकाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे सॅलरीड वर्कर्स जरी असल्या तर त्याचा अर्थ बघतो त्यांना महिन्याला पगार मिळतो, पण त्यांना कुठल्याही तऱ्हेची सोशल सिक्युरिटी, आजारपण वगैरे हे काहीही मिळत नाही. कॉन्ट्रॅक्च्युअल काहीतरी सॅलरी असतील, जॉब असतील तर म्हणजे नगण्यच आहे. आणि त्यामध्ये बरं, आता किती पैसे मिळतात? ज्या सॅलरीड वर्कर्स आहेत त्यांना महिन्याला रुरल विमेनला साधारण 12,000 रुपये महिन्याचं उत्पन्न आहे. पुरुषांचं, अर्बन मेनचं 30,000 रुपये. आणि हे जर आपण जातवार बघितलं, इथे तो डेटा दिला नाहीये, तर दलित स्त्रिया, दलित ग्रामीण स्त्रिया
हा आपल्या राज्य महाराष्ट्रातला सर्वात एक्सप्लॉइटेड गट, सर्वात कमी मोबदला अक्रॉस कॅटेगरीज आणि उच्चवर्णीय अर्बन पुरुष हा कुठल्याही तऱ्हेने सर्वात जास्त मोबदला मिळणारा. त्यामुळे आपल्याला आपलं जे लेबर मार्केट आहे ते जात, लिंगभाव आणि अर्बन रूरल या तिन्ही लोकेशनवर ह्याच्यात जे हायरार्किकल स्ट्रक्चरिंग आहे ते नेहमी आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊया. बरं, सेल्फ एम्प्लॉईड जे आहेत, जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत म्हणजे जे स्वतःचे छोटी दुकानं वगैरे चालवतात, साधारण 16% महिला तसे आहेत, 40% पुरुष तसे आहेत महाराष्ट्रातल्या अर्बन भागात. ग्रामीण भागात जे काम करतात ते 40% पुरुष, कोण भाजीचं दुकान चालवेल, कोण रिक्षा चालवेल, कोण स्वतःच्या शेतात काम करेल, आणि हे सगळे छोटे शेतकरी आहेत. कारण सेल्फ एम्प्लॉय याची व्याख्याच अशी आहे की तो एकटाच काम करतो, शेतीवर तो एकटाच असतो, तोच मालक तोच कामगार, दुसरा कुठलाही कामगार नसतो. पुढे जाऊया. मंथली अर्निंग्स किती आहेत? तर हे सेल्फ एम्प्लॉईड जे आहेत ते शहरी ग्रामीण भागामध्ये 8,500 रुपये महिना उत्पन्न या छोट्या छोट्या उद्योगात येतं. शहरी भागातल्या पुरुषांना 23,000 रुपये उत्पन्न येतं. पुढे जाऊया. बार साधारण आपल्याकडे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, नॉन ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये आपण जे मगाशी बघतोय की साधारण 35 लाख महिला आणि 25 लाख म्हणजे 60 ते 70 लाख महिला या छोट्या छोट्या नॉन ऍग्रिकल्चरल इंडस्ट्रीज, गावातले छोटे छोटे व्यवसाय म्हणजे उद्योग, ते याचा बहुतेक उद्योग टेलरिंग आहे. म्हणजे सर्वात मोठा उद्योग जो दिसतो टेलरिंग, फूड प्रोडक्शन, म्हणजे छोटेसे शिलाईचं मशीन असेल, तर अशा तऱ्हेचा व्यवसाय करणाऱ्या या सगळ्या मोठ्या महिला आहेत. याच्यामध्ये साधारण किती पैसे मिळतात वर्षाला? तर वर्षाला शहरी भागामध्ये 1,12,000, ग्रामीण भागामध्ये 80,000 रुपये हे साधारण त्यातनं उत्पन्न आहे. त्यातनं खर्च अजून जायचे आहेत बाकी. पुढे जाऊया. यांच्याकडे कर्ज किती आहेत? तर यांची साधारण कर्ज शहरी भागांमध्ये जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना कर्ज किती आहेत? तर शहरी भागामध्ये 15,000 रुपये सरासरी कर्ज आहे आणि ग्रामीण भागामध्ये साधारण 19,000, 19,500 रुपये कर्ज आहे. 20,000 रुपये मॅक्सिमम कर्ज आहे. कारण त्यातल्या बऱ्याचशा महिलांचं तर कर्ज 2,000 रुपये, 2,500 रुपये. कारण याचा अर्थ त्यांची परिस्थिती चांगली नाही असं नाही, त्यांना कर्जच कोण देत नाही. कारण मालमत्ता जी असते ती नवऱ्याच्या नावावर असते, त्यामुळे तारण ठेवायला काहीच नसतं. त्यांचे कॅश फ्लोज दाखवायचं यंत्रणा काहीच नसते. कर्जाची आवश्यकता असते पण त्यांना कर्ज कोण देत नाही, म्हणून त्या कर्जाचं प्रमाण कमी आहे. आता शाळा, आता जे लेबर फोर्स मध्ये नाहीत ते काय करतात? समजा ते शाळेत जातात का, शाळा महाविद्यालयात आहेत का, म्हणून ते लेबर फोर्स मध्ये नाही. तर आपल्याला दिसतं की हे मला अत्यंत काळजी करण्यासारखी आकडेवारी वाटते. 22-23 मध्ये 27.6% महिला या शाळेत किंवा कॉलेजमध्ये होत्या. हा प्रमाण यावर्षी 19%वर आला. म्हणजे 7-8% महिला या शाळा किंवा शिक्षणाच्या प्रक्रियेतनं बाहेर पडल्या. आणि शहरी भागामध्ये सुद्धा आपल्याला तेच दिसतं. पुरुषांच्या बाबतीत ते झालेलं नाहीये, पण शहरी महिलांच्या बाबत सुद्धा 23%वरनं 15%वर, म्हणजे इथे सुद्धा शाळा सोडण्याचं, शिक्षणातनं बाहेर येण्याचं प्रमाण महिलांचं यावर्षी लक्षणीय वाढलं. आणि याच्यावर खरं तर अभ्यास झाला पाहिजे, का होत आहे महाराष्ट्रात. पण पुरुषांच्या बाबतीत हे चित्र दिसत नाही. शहरी पुरुषांच्या बाबत झालंय, ग्रामीण पुरुषांच्या बाबत झालेलं नाहीये. पण शाळा सोडण्याचं, एकूण मेन स्ट्रीम शिक्षणातून बाहेर पडण्याचं प्रमाण यावर्षी वाढलेलं आहे. पुढे जाऊया. हे खाली येत नाही, पण हे साधारण 70-75% म्हणजे घरातच काम करणार, ज्याला आपण अनपेड फॅमिली वर्क मगाशी म्हणतो, तर साधारण 72-73% स्त्रिया या अनपेड फॅमिली वर्क मध्येच आहेत. पुरुषांचं प्रमाण खूपच कमी आहे, नगण्य आहे. हा शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये. आता ह्याच्यातनं आपल्या पुढे काय मुद्दे येतात आणि आपलं धोरण काय असावं? मला वाटतं लाडकी बहीण सारख्या योजना आहेत, या योजना काय कामाच्या नाहीत. आणि माझा काय त्यांना आक्षेप आहे सांगतो. लाडकी बहीण योजना ही डायरेक्ट इन्कम ट्रान्सफर लोकांना असं आपण म्हणतो, बरोबर. आपल्या महाराष्ट्राचं साधारण महसुली उत्पन्न 5 लाख कोटी रुपये असतं. 5 लाख कोटी रुपयांमधनं 2.5 ते 3.25 लाख कोटी साधारण आपल्याला आपले पेन्शन, व्याज, पगार याच्यावर जातो. 2.25 लाख कोटी उरले. त्यातनं साधारण एक 75 ते 80 आणि 2100 केलं तर 1 लाख कोटी हे या निरनिराळ्या योजनांमधनं जाणार. आमच्याकडे उरणार आहे 1.5 लाख कोटी. साधारण 1.5 लाख कोटी रुपये आपल्याकडे राज्य शासनाकडे उरणार आहे.
त्यात आपल्याला परत पुढच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 40-45 हजार कोटीचे कर्ज परत करायचे, कारण ते कर्ज, त्यामुळे तो पैसा, हे महत्वाचं काय पैसा असणं, कारण आत्ता सध्या जी चर्चा होते विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये, तर आपल्या भारताच्या, विशेषतः भारताच्या शासन व्यवस्थेला फ्लेलिंग स्टेट म्हटलं जातं. म्हणजे 20 वर्षापूर्वीचा पेपर आहे करता लांट प्रिचट नावाच्या माणसाचा, इज इंडिया फ्लेलिंग स्टेट, आणि आता सगळे म्हणतात येस इंडिया इज अ फ्लेलिंग स्टेट. फ्लेलिंग स्टेट म्हणजे काय, तर अशी शासन व्यवस्था जी वरच्या पातळीवर खूप सक्षम असते, म्हणजे IAS अधिकारी, कॅबिनेट सेक्रेटरी वगैरे हे खूप सक्षम असतात, कपॅसिटी त्यांची प्रचंड असते, त्यांच्याकडे पॉवर प्रचंड असते, त्यांची ऑटोनॉमी प्रचंड असायची. पण आता आपण जसं खाली खाली येत जातो, जसं गव्हर्नमेंट ॲज युज्युअल, आणि मग ही वरची क्षमता असल्यामुळे हे दर 5 वर्षांनी निवडणुका राबवणे, किंवा एक मोठा कोविडचा लसीकरण सगळ्यांचं करून घेणे, कुंभमेळा अरेंज करणे, अशा कॉम्प्लिकेटेड एपिसोडिक वन ॲट अ टाइम गोष्टी ते नीट करू शकतात. पण गव्हर्नमेंट ॲज डे टू डे गव्हर्नमेंट, म्हणजे रेशन कार्ड देणे, जातीचं सर्टिफिकेट देणे, रस्त्यावरचे खड्डे बुजवणे, नळ देणे, हे जेव्हा आपण करायला जातो तेव्हा आपल्या शासनाची क्षमता अत्यंत कमी असते, आणि म्हणून याला फ्लेलिंग स्टेट म्हणतात. आणि फ्लेलिंग स्टेट का आहे, तर आपली स्टेट कपॅसिटी, आपण जसं खाली येतो तशी खूप कमकुवत झालेली असते, लोकांना नागरिक सुविधाच मिळत नाही. आज मी पुढारी वाचत होतो तर आपल्या नगरपालिकेच्या कॉमन सुविधा, कॉमन फॅसिलिटी सेंटर विषयी स्टोरी आहे, होतच नाही. किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, त्याच्यामध्ये इथलं गेले कित्येक वर्ष 2 फुल टाइम आणि 1 पार्ट टाइम कर्मचाऱ्यांवर चाललं, ते कामच होत नाही. तर जसं आपण खाली येत जातो तिथे आपल्याकडे काय असतं, तर एक तर पुरेशी मॅनपॉवर नसते. म्हणजे आपल्याला हे कोणतरी ठोकून दिलेली आहे थाप, की आपल्या देशामध्ये खूप सरकारी कर्मचारी आहेत. आपल्या देशामध्ये दर लाख लोकांमागे 3.5 सरकारी कर्मचारी आहेत, आणि आपल्यापेक्षा कमी फक्त बांगलादेशात आहेत. हे जे विकसित राष्ट्र आहेत, म्हणजे मध्य इस्रायलमध्ये 17.5 आहेत, इंग्लंडमध्ये 13 आहेत, चीनमध्ये 10 आहेत. कारण लोकांना सेवा पुरवायला एक तर माणसं लागतात, आणि ती आपल्याकडे जितकं आपण खाली येत जातो तिथे नाही आहेत. आपल्याकडे पुरेसे शिक्षक नाहीत, महाविद्यालयात 100% नाही आहेत, आपल्याला पुरेसे डिस्ट्रिक्ट जज नाही आहेत, आपल्याकडे पुरेशा अंगणवाडी सेविका नाही आहेत, आपल्याकडे पोलीस नाही, आपल्याकडे 10,000 लोकांमागे 1.88 पोलीस आहेत. आणि म्हणून आपण गेलो की FIR घ्यायला गेलो की FIR होत नाही, त्याचा तपास व्यवस्थित होत नाही, अशा अनेक तऱ्हेचे. त्यामुळे आपल्या अंगणवाडी सेविका कमी, आशा वर्कर्स आपल्याकडे कमी. आपण आशा वर्कर्सना, अंगणवाडी सेविकांना पुरेसा पगार देऊ शकत नाही. मग एकीकडे आपण लाडकी बहीण म्हणतो, गेल्या 3 महिन्यात आपण अंगणवाडी सेविकांना पगार दिलेला नाही, आणि ह्या तर आपल्या फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स आहेत. म्हणजे आपल्याकडे कुपोषणाचा जो भयंकर मोठा प्रश्न आहे, बालकांचा, बालमृत्यूचा आहे, माता मृत्यूचा आहे, याच्याशी रिलेटेड खरं तर ही आपली फ्रंटलाईन माणसं आहेत. इथे स्टेट लोकांशी डायरेक्टली इंटरॅक्ट करते, आणि इथे आपली क्षमता खूप कमी आहे. 3 महिने आपण यांना पगार दिले ना, आता काहीतरी क्षयमुक्त भारतसाठी त्यांना सोडलेलं आहे पायपीट करायला. शाळेतले शिक्षकांना आपण कुठली कुठली कामं लावतो हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल तिथे काय अडचण. तर त्यामुळे ही जी कपॅसिटी ही आपल्याला इथे ह्या स्पेस भरणं आवश्यक. आपल्याला मोठ्या प्रमाणात फ्रंटलाईन माणसं पाहिजे जे सार्वजनिक सेवा देऊ शकतील, आणि त्यांच्याबरोबर त्यांचं नियमन करणारी, त्यांना क्षमता देणारी, त्यांचं कपॅसिटी बिल्डिंग करणारी ही व्यवस्था खरं तर आपल्याकडे गरजेची आहे. आपण काय करतोय, आपण असं म्हणतोय की हे आम्हाला जमत नाही, आणि आम्हाला जमत नाही म्हणून आम्ही सेवा आउटसोर्स करतो, आणि त्या आउटसोर्स केलं की त्यांची क्वालिटी अजून कमी होते, आणि त्यांची क्वालिटी अजून कमी झाल्यामुळे दुष्टचक्र आपलं चालू राहतं, लोकांना बेसिक सुविधाच मिळत नाही. आणि म्हणून नुकतंच एक पुस्तक आलंय कार्तिक मुरलीधरन नावाच्या माणसाचं, ऍक्सेलरेटिंग इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, प्रॉब्लेम ऑफ स्टेट, 900 पानाचं पुस्तक आहे. त्या 900 पानाच्या पुस्तकात 900 पानं हेच लिहिलंय की आपल्याकडे पुरेशी स्टेट म्हणजे आपल्याला तिथे माणसांची गरज, आणि आपल्याला तिथे जर माणसांची गरज असेल, आपल्याला पोलीस गरज, डिस्ट्रिक्ट जजेस हवे असतील, शाळेचे शिक्षक हवे असतील, तर आपल्याला पैसे लागणार, त्यांना आणणार कुठनं. आणि त्यामुळे आपण जेव्हा पैसे असे खर्च करतो, महिलांना पैसे देण्याची काही अडचण नाही, पण त्या प्रत्येक अर्थशास्त्राचं एक मूलभूत तत्व आहे की प्रत्येक गोष्टीला अपॉर्च्युनिटी कॉस्ट असतो, पर्यायी उपयोग असतो. अर्थशास्त्राची बेसिक इन्साइट काय आहे
की कुठलीही गोष्ट अमर्यादित स्वरूपात नसते. पर सगळी संसाधनं मर्यादित असतात. पैसा मर्यादित असतो, वेळ मर्यादित असते आणि मर्यादित असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला पर्यायी उपयोग असतात. मी आज आपल्या पुढे इथे व्याख्यान देतोय तर हे 2 तास मी इतर काहीतरी करू शकलो असतो ते मी करत नाही. ही ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट असते. तशीच पैशाला असते. त्यामुळे आपण जेव्हा महिलांना पैसे वाटतो 45-46,000 कोटी रुपये, तर ह्यांचा पर्यायी उपयोग आपण कुठनं तरी विड्रॉ करतो. आणि हे जे विड्रॉ करतो त्याचे कॉस्ट काय आहेत? तर त्याचे कॉस्ट अंगणवाडी सेविकांना पगार न देऊ शकणे, पुरेसे पोलीस नसणे आहे, नळाचे सोय आपल्याला नळ रस्त्यावर पायाभूत सुविधा जर आपण खर्च करू शकत नाही तो आहे. आज जत तालुक्यात बस देतो, 1-2 दिवस फिरून दाखव कोणी. आज पायाभूत सुविधांची इतकी वानव आहे आणि ही सगळी किंमत देतो आपण या गोष्टींची, या राजकीय निर्णयांची, राजकीय पक्षांच्या ही जी किंमत आपण देतो, तर त्या किंमतीचा पुन्हा विचार केला पाहिजे. याचं नुकसान कोणाला होतं? ज्या महिलांना आता वाटतं आपल्याला पैसे मिळतात त्यांचंच नुकसान होतं ना. आरोग्य सुविधा कोणाला लागतात? आशा वर्कर कोणाला लागते? जिल्हा परिषद शाळा कोणाला लागते? एसटीतनं प्रवास कोण करतो? रस्ते, सार्वजनिक रस्त्यावर खड्ड्यावर चालतो कोण? श्रीमंत लोक ज्यांना हे परवडू शकतं ते त्यातनं बाहेर पडले, त्याला एलिट एक्झिट म्हणतात. म्हणजे जेव्हा एलिट लोक आपल्या समाजातले जेव्हा सार्वजनिक सोयी सुविधा वापरणं बंद करतात तेव्हा त्या सार्वजनिक सोयी सुविधांचा दर्जा वाढावा हे त्याच्यावरचा दबाव गट सुद्धा नष्ट होतो. जेव्हा श्रीमंत लोक सार्वजनिक इस्पितळात जात नाहीत तेव्हा फक्त गरीब लोकच जातात, तेव्हा त्या इस्पितळांचा दर्जा सुधारावा याचा प्रयत्न करणारे एक शक्तिशाली लॉबी बाहेर पडते. तर शेवटी याचा परिणाम कोणावर होतो? गरिबांवरच होतो ना. आणि जर मुलं शाळेत जाऊ शकली नाहीत, मुलांच्या कुपोषणावर मला पुरेशा अंगणवाडीमध्ये जे व्हायला पाहिजे ते होऊ शकलं नाही, तर ह्याचा दीर्घकालीन परिणाम कुटुंबांनाच भोगायला लागणार आहे. म्हणजे शासनाचे 46,000 शासनाचा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट वेगळा, पण या महिला जे 1,500 रुपये आज घेत आहेत त्यांच्या कुटुंबांना हा जो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे हा सुद्धा त्यांच्या पुढे मांडणं, समजावून सांगणे आवश्यक. याचा अर्थ काहीच करायचं नाही का? तर नाही. अनेक चांगल्या गोष्टी आपण 46,000 कोटी रुपयामध्ये करू शकलो. एक साधी योजना आहे, रोजगारावर परत येतो. भारत आता गेल्या बजेटमध्ये मोदी साहेबांनी या वर्षात 1 कोटी इंटर्नशिप्स देणार असं ती योजना जाहीर केलेली आहे. 1 कोटी इंटर्नशिप कुठल्या? फॉर्च्यून 500 कंपन्यांमध्ये, 500 मोठ्या कंपन्यांमध्ये. भारतातल्या सगळ्या संघटित क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 40 लाख नवीन रोजगार तयार झाले, कारण टेक्नॉलॉजी बदलली. म्हणजे नुकताच एक एपीडब्ल्यू मध्ये पेपर आलाय त्यात त्यांनी असं दाखवलंय की भारताची सध्याची जी ग्रोथ आहे ती भांडवली गुंतवणूक वाढल्यामुळे होते आहे, त्याचा लेबर इनपुट एकदम जवळजवळ नाहीच आहे, त्यामुळे रोजगारच निर्माण होत नाही. मग 1 कोटी करणार कसे? तर आम्ही अर्ज करायचा, मग ती कंपनी मला निवडणार. आता समजा L&T ही कंपनी मला जर म्हणजे घेईल इतका मी चांगला असेल तर माझा रोजगार मी शोधेन ना. मग ते योजनेची आवश्यकता काय? आणि हे सगळं होतंय कुठे? हे जे नोकऱ्या मिळत आहेत त्या कुठे मिळत आहेत? बेंगलोरमध्ये मिळत आहेत, हैदराबादमध्ये मिळत आहेत. मी गडचिरोलीमध्ये BA पॉलिटिकल सायन्स सेकंड इयरला आहे आणि मी शिकते का? कारण मला नोकरी मिळत नाही म्हणून मी शिकत जाते. मग मी शिकत जाते, मी बेंगलोरला 10,000 रुपयाच्या नोकरीला मी काय करू? आणि समजा मला त्यांनी घेतलं तरी 10,000 बेंगलोरमध्ये मी राहू कशी? मला घरातनं जाऊ देतील का? हे सगळे जे प्रश्न आहेत त्याचा साकल्याने विचार या योजनेत झाला. आपण याला थोडे ट्विस्ट करूया आणि मी जे मांडणी करतोय की हे बदलता कसं येईल त्याच्यावर मला वाटतं चर्चा होणं आवश्यक आहे. माझं म्हणणं असं आहे की रोजगाराची जी किल्ली आहे ही उत्पादक संस्थांकडनं म्हणजे फॅक्टऱ्यांकडनं, कंपन्यांकडनं काढून ही मुलांच्या हातात दिली पाहिजे. ती कशी देता येईल? तर एम्प्लॉयमेंट व्हाउचर नावाची एक संकल्पना मांडतोय. ही एम्प्लॉयमेंट व्हाउचर संकल्पना काय असेल? मी समजा ग्रॅज्युएट झालेलो, एक आपण दर ठरवू, मला 1.5 लाख रुपयाचे वर्षाला मला एकदा एम्प्लॉयमेंट व्हाउचर मिळतील 15,000 रुपये डिनॉमिनेशन. आता याचं मी काय करायचं? हे वाईमध्ये आहे, मला सगळे वाईमध्ये बरेच टुरिस्ट येतात आणि वाईमध्ये मिसळचा धंदा चांगला चालू शकतो. मी कधी चालवलेला नाही. वाईमध्ये एक 10 वर्ष जुनं, 15 वर्ष जुनं मिसळचं दुकान आहे, ते चांगलं चालतं. मी त्या दुकानात जायचं, त्याला सांगायचं दादा मला तुझ्याकडे 3 महिने काम शिकायला ठेव. तो म्हणणार मी तुला पगार बिगार देणार नाही. मी म्हणेन गरज नाही, माझ्याकडे व्हाउचर आहे, आपलं जिल्हा एक केंद्र आहे, त्या जिल्हा केंद्रामध्ये तुझी नोंदणी आहे, त्यांनी ऑलरेडी तपासून घेतलंय तुझं व्यवस्थित आहे वगैरे, तिथे मी जाणार, तिथे माझी नोंदणी करणार. मी 1 महिना काम केलं की मला हे 15,000 रुपये माझ्या खात्यावर ते जिल्हा केंद्रात जमा होणार.
मला जर 2 महिने वाटलं की हा चांगला शिकवत नाही, मी दुसरीकडे जाईल. किंवा मला वाटलं की मिसळचा धंदा काय बरोबर नाही, कपड्याचे दुकान, झेरॉक्सचं दुकान टाकतो मी माझं बदलेल. म्हणजे लोकांच्या हातात ती किल्ली राहील आणि याला फार खर्च लागणार नाही. 1 लाख रोजगार निर्माण करायला याला 1500 कोटी रुपये लागतील. महाराष्ट्र शासन या क्षणी मंत्रालयात जर तुम्ही गेलात तर मंत्रालयात 4 मोठे कन्सल्टन्सी कंपनी, अर्न्स्ट यंग, प्राइस वॉटरहाऊस कूपर, ग्रांट थॉर्नटन वगैरे, यांची माणसं सगळ्या सेक्रेटरीज बरोबर काम करतात. यांचं वर्षाचं महाराष्ट्र शासनाचं बिल 2000 कोटी रुपयाचं. हे काही गरज नाही, हे पॉवर पॉईंट वगैरे बनवतात. आमचं कोणी अर्धी कामं तर आमचे विद्यार्थी सहज करू शकतात. जर तिथे 2000 कोटी देत असेल तर 1 लाख मुलांना रोजगार जर आपण निर्माण करू शकत असू असा, ही अप्रेंटिस स्कीम राहील ना. आणि आपण यांना काहीतरी करता येईल, म्हणजे ह्याच्यात चिटिंग होऊ नये फार वगैरे, लाईट नियंत्रण करता येईल, ते सगळं आपल्याला यंत्रणा तयार करता येतील. ती अगदी सुरुवातीपासून सगळं परफेक्ट असलं पाहिजे असं काही नाही. लर्निंग बाय डुईंग, याच्यातनं आपण ही यंत्रणा उभ्या करू शकू. पण ह्यातनं मुलांच्या हातात एम्प्लॉयमेंटची किल्ली राहील. मला शोधायला नाही लागेल कोणी अर्ज करावा. आता उलट महाराष्ट्र शासनाने जी योजना केलेली आहे, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, ज्याला ते लाडका भाऊ योजना म्हणतात, खरं तर मुलींसाठी पण ती आहे. तर तिथे 5 लाख मुलांनी अर्ज केला. त्यातल्या 1 लाख मुलांना शासनाने नोकऱ्या दिल्या आहेत, इंटर्नशिप. त्यातल्या 80,000 शासकीय विभागातच दिले, कारण बाहेर दुसरं कोणी त्यांना घेत नाही. अनेक अडचणी असतात ना, ते म्हणतात की अहो मी यांना घेऊ कसा, माझी इक्विपमेंट कॉस्टली आहे, हा मुलगा आहे, हा काय अजिबात ट्रेन नाही. तर हा मॅच शासन करूच शकत. म्हणजे स्किल्स हे इतकं वेगाने बदलत असतं की शासनाच्या कुठल्या विभागाला ते ठरवून चालणारच नाही. आमच्या वाईमध्ये सातारा जिल्ह्याचा कौशल्य विकास विभाग आहे. त्यांना माहिती आहे मी कातकरी मुलांबरोबर काम करतो आणि त्यांना कोणतरी सांगितलं की कातकरी मुलं बेकार असतात आणि गरीब असतात. ते दरवेळेला मला पिडतात की सर ते कातकऱ्यांच्या पुढे आम्ही आता आमचं कौशल्य विकासचं प्रेझेंटेशन करतो. मग मी काय शिकवणार त्यांना? नाही, त्यांना आम्ही महाबळेश्वरमध्ये वेटर व्हायचं कसं शिकवणार. मी ते कातकरी पोळांकडे येतो, ते म्हणतो आम्ही मासे पकडतो, आम्हाला माशांचं चांगलं कळतं, त्याचं काय असेल तर आम्हाला सांगा, आम्ही येतो. मग महाबळेश्वरमध्ये वेटर कशाला मी येऊ? त्यामुळे लिटरली ही माणसं त्यांच्या गाडीत मी बसलेला असतो, मी वाड्या शोधत कुठे कोण आपलं ऐकतंय का करत फिरत असतो. हा कौशल्य, त्यामुळे होऊच शकत नाही. हे मार्केट रिलेटेड लोकांनाच संधी दिल्या पाहिजेत. लोकच आपल्याला काय आवश्यक ते शोधून काढतील. शासनासाठी फार खर्च करावा लागणार नाही. दुसरी योजना आपण म्हणतोय ही इंटर्नशिप. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता इंटर्नशिपची एक स्कीम आहे. त्याच्यामध्ये अख्खं वर्षभर आपण इंटर्नशिप करू शकतो. शासनाला मुलं हवी आहेत. आपण जर कॉलेजमध्ये असू, 15,000 रुपये महिना आपण त्याला देऊ 10 महिन्यासाठी आणि शासनाच्या निरनिराळ्या विभागामध्ये आपण इंटर्नशिप करू. मग आता तू आहेस ना, शाळाबाह्य मुलं आमची आहेत, ते शाळाबाह्य मुलांचे क्लास, ही कामं आपण करू शकतो. यातनं मुलांना कौशल्य विकास होईल, थोडंसं विकासाची कामं समजतील आणि ही इंटर्नशिप असल्यामुळे त्यांच्या ते सर्टिफिकेट, त्याचे क्रेडिट देता येतील. म्हणजे शासनाची भीती असते की हे नंतर नोकरी मागतील आपल्याकडे, ती राहणार नाही, कारण हा इंटर्नशिपचा भाग आहे, डिग्रीचा भाग आहे. हेही करता येईल आणि हे सुद्धा व्यवस्थितपणे नियमन करता येईल. तिसरं आपल्याला असं करता येईल की महाराष्ट्रामध्ये या क्षणी साधारण 1.25 कोटी लोक या 65 लाख लहान लहान उद्योगातलं काम करतात. एक व्यक्ती तिथे आहे. त्यांची प्राथमिक गरज ही कर्जाची आहे. त्यांना आपण काय केलंय, आपण एक भयंकर सापळा तयार केलाय. म्हणजे भारताची, ज्याला सगळ्यांना आपल्या भारतातील लोकांना म्हणजे सगळ्या शासनाच्या बाजूने एक भयंकर त्यांना खूप आश्वासक वाटतं ते भारताची डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आता आधार कार्ड आपल्या बँकशी जोडलेले आहेत, UPI जोडलेले आहेत आणि UPI मधनं जर आपल्या बँकेत किती पैसे झाले हे आपल्याला ज्यांना कर्ज देणार आहेत त्यांना दाखवता आलं तर त्यांना सांगता येईल की माझं उत्पन्न इतकं आहे, मला पैसे द्या म्हणून. ही आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय, पण याचा वापर कोण करतंय? याचा वापर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स करतायत आणि दणकून कर्ज देतात. 35-36% व्याजाने कर्ज दिलेली आहे. त्या कर्जातलं सेल्फ हेल्प बचत गटाचं सगळं सगळे त्यांची वाईट परिस्थिती झाली आहे आणि ही कर्ज फेडता बायकांना नाकी नऊ येतं सगळ्याच गटांना. कारण हे मायक्रो फायनान्स करतात काय, ती तुझी पेमेंट कॅपॅसिटी वगैरे बघत नाही, ते तुला कर्ज देतात, त्यांच्या बॉटम लाईनशी संबंध असून ते वसूल करतात. मग काय इथे आपण हा प्रश्न सहज सोडवू शकतो. भारत सरकारने
जर 3% व्याजाने आपल्या पब्लिक सेक्टर बँकांच्या थ्रू, आणि पब्लिक सेक्टर बँकांकडे कपॅसिटी आहे, गावागावात त्यांच्या ब्रांचेस असतात, आपण पब्लिक सेक्टर बँकांच्या थ्रू जर ही कर्ज 3% व्याजाने दिली तर आपण 3,000, आणि हे 3% व्याजाचं सगळं बर्डन आपण घेतलं तर 3,000 कोटीमध्ये आपण 1,00,000 कोटींची कर्ज देऊ शकतो. म्हणजे हे जे 65 लाख उद्योग आहेत त्या प्रत्येक उद्योगाला महिन्याला साधारण वर्षाला साधारण 1,00,000-1,15,00,000 रुपये वर्किंग कॅपिटल मिळू शकेल. आणि हे कष्टाळू लोक आहेत, त्याच्यानंतर त्यांचं थोडं हँडहोल्डिंग होऊ शकेल, ट्रेनिंग होऊ शकेल, बेसिक अकाउंट्स कसे ठेवायचे, कम्प्युटर्स, आणि हे शिकवायचं कोण? आमच्या गावामध्ये कोण बीकॉम झालेली मुलगी असेल, मुलगा असेल, त्याला मी डेव्हलपमेंट एजंट म्हणून नेमू शकतो, त्याला बँक काही पगार देऊ शकेल आणि ही मुलं हे सगळं करू शकतील. आणि मी एकटाच म्हणतो असं नाही, वर्ल्ड बँकेचा एक पेपर आहे नुकताच आहे, फ्युचर इज फिमेल म्हणून, त्यात महाराष्ट्राच्या छोट्या महिलांच्या उद्योगांविषयीच तो पेपर आहे. ते म्हणतात की हे केलं तर किती मोठा फरक पडू शकेल. तर या ज्या साध्या गोष्टी आहेत, या साध्या गोष्टी आपण केल्या तर आपल्या 45,000, 46,000, 50,000 कोटी खर्च करण्याची काहीच गरज नाहीये. आपण 7,500 कोटी इथे, साधारण 20 ते 25,000 कोटी रुपयामध्ये हे सगळं आपण करू शकतो. म्हणजे 10 लाख मुलांना रोजगार, एक साधारण 65 लाख उद्योगांना व्यवस्थित कर्ज आणि मार्गदर्शन, हे सगळं जे गेम चेंजिंग आहे, हे गेम चेंजिंग गोष्टी आपण या मार्फत करू शकू. पण आपण तसं करत नाही. आपण तसं का करत नाही आहोत? कारण परत त्या पहिल्या स्लाइडकडे येतो, महाराष्ट्रात आज सर्वात जास्त विषमता आहे कुठल्याही राज्याच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्रामध्ये. ही कशामुळे आहे? कारण विकासाची फळं काही लोकच कॉर्नर करतात आणि सर्वसाधारण लोकांना असं जाणवत आहे की या राजकीय प्रक्रियेतनं आपल्या हाताला काही लागत नाही. ही जी प्रक्रिया आपली लोकशाहीची, आपण नागरिक आहोत, आपण स्टेक होल्डर्स आहोत वगैरे सगळं ठीक आहे, तरी आपल्याला यातनं हाताला काही लागत नाही. मग हाताला काही जर लागत नसेल तर मग आपल्याला हे जे 1,500 रुपये मिळत आहेत, हे 1,500 रुपये हे लोकांना काहीतरी आपल्या प्रक्रियेतनं हाताला लागतंय असं दिसतं. त्याच्या डोळ्यासमोर प्रचंड विषमता दिसत असते, या विकासातनं कोणतरी फायदा घेतोय असं दिसत असतं. आणि म्हणून लोकांना लक्षात येते की आपण याचे भागधारक नाही आहोत, मग भागधारक नाही तर लाभधारक तरी होऊ. अशा तऱ्हेची जी एक मानसिकता तयार होते, त्यातनं एक विशिष्ट तऱ्हेचं ट्रान्झॅक्शनल पॉलिटिक्स तयार होतं. आणि हे जे ट्रान्झॅक्शनल पॉलिटिक्स आहे आपल्या लोकशाहीसाठी हे किती दिवस चालणार ना? म्हणजे आताच्या आता आपण 2,100 रुपये देऊ, 29च्या निवडणुकीमध्ये आपल्याला 4,000 करायला लागतील. ती क्षमता नाही आहे आपली, कारण अधिकाधिकच देणं लागेल. त्यामुळे हे लास्टिंग नाही, आणि लास्टिंग नाही आहे, तर त्यामुळे अशा तऱ्हेची जी राजकीय व्यवस्था आहे ही बदलणं मला वाटतं आज खूप गरजेचं आहे. आणि ही बदलण्यासाठी बोलत राहणं हे मला महत्वाचं वाटतं. तर माझं सगळ्यांनी तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी. धन्यवाद.